राम रे राम। हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय देवा पुरवावी वास बसती त्याची घडावी संकट ऐसे आवड के
पुरवावे वासना हरिजना सवे बेटी न हो अंग संग तुटी ऐसे अवगते मन देवा पुरवावे हरिजना सवे बेटी न हो अंग संग ऐसे अवगते देवा पुरवावे आपका मने जिने बले संत संकष्टने आपका मने जिने बले संत संकष्टने आपका मने जिने बले संत संकष्टने ऐसे आवडते मन देवा पुरवावे वासना आपका मने जिने भले संत संकष्ट ऐसे आवडते देवा पुरवावे वासना गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार देववसते देववचते देववचते त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती ऐसे आवडते ऐसे आवडते त्याची गडावी संगती त्याची गडावी संगती ऐसे आवडते ऐसे आवडते देवा पुरवावी वासना 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 देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते ऐसे आवडते देवा पुरवावी वासना
देववसे चित्ती त्यांची गडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे बेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखयश वेदांत शास्त्रार्थ निति नवमानिक ग्रीम ब्रह्म स्वरूपम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पानी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला स्कंदनम स्कंज नेत्रम सदैवलहास विठ्ठलम चिंतयामि तो गणराजा गणपति तो गणराजा गणपति आदि मन गे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे असती लोकाटाळ मृदंग श्रोती देका तया माझे दंडवत देववसे चित्ती त्याची गडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्राप्त समयासी यथावकाश यथावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे संकीर्तन वाक्पुष्प कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य लोकमान्य देवमान्य संत जगद्गुरु तुकोबार यांच्या चार चरणाच भगवत भक्तीच्या ठिकाणी रममान असणारा प्रत्येक जीवात्मा त्या जीवात्म्याच्या दृष्टिकोनातून असणारा चित्ताचा विषय देव असावा आणि ज्याच्या चित्ताचा विषय देव आहे त्याच्या संगतीनं मद कल्याण व्हावं असा असणारा एक आविर्भाव मांडणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल पवित्र असणाऱ्या अगदी थाटामाटामध्ये आनंद उत्सवामध्ये महाराष्ट्रभर चालू असलेले गणेशोत्सव ज्या महापुरुषांनी हे उत्सव चालू केले ते शिवजयंती आणि गणेशोत्सव मला वाटतं त्याचं प्रामुख्य कारण असं होतं की तळागाळात विखुरलेला समाज एकत्र यावा गट तट मत भेद वैचारिक पातळी मन भिन्नता हे दूर होऊन असणारे सर्वांना एकत्र येऊन आपलेपणाची जाण करून देण्याकरता नातेगोती असणारे सगळी जवळची मनस प्रीती अतिथी या सर्व क्रियेचा विचार मांडण्याकरता हा गणेशोत्सव असणारा महाराष्ट्राच्या पाठीवरती किंबहुना साजरा करण्याची सगळ्यात मोठी असणारी एक संकल्पना त्या काळामध्ये असावी आणि इथं आल्यानंतर तो एक आनंद वाटला वैचारिक पातळीवर मतभेद असतात 100% असतात पण इथं परमार्थाच्या ठिकाणी अजिबात मनभेद नाहीये सर्व मिळून असणारे सुंदर असणारे आयोजक नियोजक मंडळ 1 महिन्यापूर्वी तारीख दिली म्हणजे मंडळाचं नियोजन तगडे हा म्हणजे माझ्या दृष्टिकोनात असं हा आपलं हा मंडळच तगडे असं आहे का वा हुशार गडी सगळे त्या दृष्टिकोनातून मंडळाचे असणारे सर्व यादी या ठिकाणी असणारे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार त्या दृष्टिकोनातून आजचं ज्यांचं सेवादान आहे कीर्तन सेवा संतोष भाऊ असतील अन्नदान अविनाश बाळासाहेब सानप
आणि साई गणेश मित्र मंडळातले प्रत्येक जण तितक्याच ताकदी मोलाचा आहे. पदाचा विषय बाजूला ठेवा, पण प्रत्येकाचं योगदान दृष्टिकोनातून आहे म्हणून हे मंडळ कुठेतरी एक चांगली संकल्पना म्हणून तुमच्याकरता टाळ्या याच्याकरता वाजवायच्या, तर तुम्ही याच्या जागेवर दुसरी काही संकल्पना करू शकत होते. पण तरी सुद्धा तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलं आणि एक पारमार्थिक विचार पुढच्या पिढ्यांना देण्याकरता. आणि त्या बऱ्याचशा मंडळांची गाणी ऐकली की कानी बंद करावं वाटतं. आता काही मंडळांनी नवीन प्रयोग काढले. गणपतीच्या पुढे बाबराव गणपती म्हणतो आपल्या काळात हा नव्हताच, नेमकी हा कोण आला बा मध्ये. काहींनी ते शांताबाई सुद्धा आणले. ते जग काय कोणत्या दृष्टिकोनातून गणपती आणि सरस्वती बुद्धीची देवता आहे. नीट ऐका बघा, जगाच्या पाठीवर ज्याला बुद्धी मिळवायची असेल त्या बुद्धीच्या विजयाची देवता म्हणजे गणपती आणि सरस्वती, आणि यशाची देवता हनुमंतराय आहे. असे बरेचसे देवाचे प्रकारे मला विस्तृत मांडायचे नाही. त्या दृष्टिकोनातून असणारी सर्व गुणीजन प्रेमाची मंडळ आमचे नवनाथ महाराज, भगवानबाबा असतील, बैराग बाबा, आदरणीय आनंदच नाव विसरतो, राजभाऊ आहे असणारे आमचे मृदंग चेतन महाराज, आदरणीय जय हरिबाबा. त्या दृष्टिकोनातून हा तुम्ही आहे म्हणून बरं आहे, ते कमी त्यांच्या नावाने तर जे हरी होतो महाराज. हा त्या दृष्टिकोनातून आदरणीय आमचे परम मित्र S99 बरोबर ना, हा पाटे माझा, त्या साऊंडचे असणारे सर्व आमच्या अमलभाऊ यांचे सुंदर साऊंड सिस्टम आहे. निर्धारित वेळेमध्ये आपले 7 ते 9 होती, पण आता 8 साडेआठ होत आले. लांबवणार नाही मी, बरोबर वेळेत सोडणार, काळजी करू नका. कारण 7 ते 9 जरी ठेवलं ना आपण तरी बरोबर काही पाहुणे 9ला येतात, काही पाहुणे बरोबर 9ला येतात. हरे राम त्या डोक्याचा विचार दृष्टिकोनातून नीट आहे का. थोडंसं गणपती महात्म्य मांडून मला थोडंसं तुमच्या असणाऱ्या आवडीनिवडीनुसार कीर्तन करावं लागेल. कारण मंडळाकडे सर्वच प्रकार असतात, कोणाला काय आवडेल काय सांगता येत नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जे ना त्या पद्धतीनं थोडंसं त्याही पद्धतीने जावं लागेल. आहे का. जगाच्या पाठीवर जसे भगवान परमात्म्याचे 8 अवतार आहे तसे गणपतीरायाचे सुद्धा 8 अवतार आहे. अष्टविनायक ज्या पद्धतीने म्हटलं गेलं ना, त्याचे कारण मीमांसा आहे. प्रत्येक अवतारामध्ये एक विशिष्ट कार्य आहे. मग बुद्धीची देवता आहे. बुद्धी किती त्यांच्याकडे, जसं हनुमंताला सांगितलं बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. तद स्वरूपाने गणपतीरायाकडे बुद्धी आहे. म्हणून तर 33 कोटी देवतांनी वाचण्याकरता गणपतीचा पर्याय शोधला. सांगतो थोडंसं बारकाईने ऐकायची सवय ठेवा. तुम्हाला स्वभाव माहिती माझा, मी नावाने आवडे बोलून अवघडे, त्यामुळे मी सांगत असताना थोडं खोल सांगतो, पण ऐकायची चांगली सवय ठेवली तर त्या पद्धतीने रुचेल सुद्धा. गणपतीच्या ठिकाणी बरेचसे कारण मीमांसा आहे. वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड या शब्दाचा अर्थ सोंड वाकडी आहे, पण ते अयोग्य वेळी अयोग्य वेळी केव्हा करायचे त्याला कळतं. तसं ज्ञानोबराने ती सोंड सरळच सांगितली शास्त्रामध्ये. नीट आहे का बघा, शास्त्रामध्ये ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सोंड सरळच सांगितली. पण प्रक्रियेच्या विकृतीचा दोष झाला की परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग वक्रतुंड महाकाय विठाला. गणपतीचे मुख्य अवतार किती आहे बोलाकडे आता बोलत चला, मी घरी जाईन बघा. 8 अवतार आहे. मग 8 अवतारातला मुख्य अवतार पहिला अवतार कोणता आहे? जटेजे भाऊ. नीट आहे का, जरा बारकाने सांगतो. गणपती महात्म्य काय आपल्याकडे सगळे महात्म्य, पण कळत काहीच नाही महाराज. हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, पूर्वपीठिका काहीच ज्ञात नाही. गणपतीचा अवतारच आयोनी संभव नाही काही श्रोमे. भगवान गणपतीरायांचा अवतार हा जन्म कशापासून झाला आता एक सांगतोय का, कशापासून झाला आता ऐका नीट बारकाईनं. ज्यावेळेस असणार भगवान शंकरानं हलहाल विष प्राशन केलं, थोडंसं चिंतन सांगतो आणि मला जायचं. त्या हलहाल विष प्राशन केल्यानंतर ज्यावेळेस त्या शरीराचा दाह झाला त्यावेळेस शीतल करण्याकरता सगळ्या पर्यायांचा मार्ग शोधण्यात आला. पण त्या सर्व प्रक्रिया त्या दृष्टिकोनातून चंद्रा होणे शीतळ, पाण्या होणे पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू माऊली होणे मायाळा, त्या शब्दांचा एक पर्व भाग ऐका. ते सर्व पर्याय संत झाले. त्यावेळेस असणारा भगीरथासाठी आणली स्वर्गाहुनी गंगा. जी गंगा आहे ना, त्या गंगेला ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार भगवान शंकराच्या जटेमध्ये असणारं थांबवावं लागलं. एके ठिकाणी एक सुभाषित भजन आले पा, थोडीशी भैरवी त्याच्यामध्ये. हा बोले तेरी जटा से, बोले तेरी जटा से, बोले तेरी जटा से बहती है गंगा धारा, बहती है गंगा धारा, बहती है गंगा धारा. कैलाश
नाशिक जिल्ह्यात असं चांगलं म्हणलं बऱ्या टाळ्या वाजल्या जरा आपल्या टाळ्या वाजतात का या खाण्याचं वाटलं झालं घ्या टाळे झालं जिथं द्यायला पाहिजे तिथं टाळ्या नाही वाजवायची जिथं गरज आहे तिथं वाजवतात जिथं गरज आहे तिथं वाजवणार नीट ऐका त्यावेळेस असणार गंगेला पाचारण करण्यात आलं पण ती गंगा असणारी गंगा गोदावरी असणाऱ्या त्या पद्धतीने जे नामे आहे अनंत रूपे अनंत वेशे त्या दृष्टिकोनातून पार्वती मातेने सांगितलं ती जरी गंगा असली तरी भगवान शंकराच्या जवळ राहणारे हे मला मान्य नाही म्हणून थोडस असणारा स्त्रीच्या ठिकाणी असणारा थोडासा दुराभास झाला आणि त्यावेळेस गंगेला असणार शापित केलं कोणी असणार पार्वती मातेनं त्या दृष्टिकोनातून गंगा जशी त्या पुढे पुढे वाहत जाते तो प्रवाहित मला विस्तार मांडायचा नाही मला अभंगावर यायचे त्यावेळेस गंगेने सुद्धा पार्वतीला शाप दिला की तुला भगवान परमात्म्याच्या एवढ्या जवळ असताना सुद्धा तुला मी त्यांच्या जटेत शांत होण्याकरता आले हे सहन झालं नाही पण तुला भगवान शंकरापासून पुत्र संतती होणार नाही आता बारका नाही का जाणकार मंडळी म्हणून भगवान शंकराच्या दृष्टिकोनातून पार्वती मातेला पुत्र संतती नाही ज्या राजा दक्षाला मारण्याकरता जटा आपटल्या त्यातून जो निर्मिती झाली तो राजा वीरभद्र कार्तिक स्वामी सुद्धा जटेतूनच आणि ज्यावेळेस गणपतीरायाची सुद्धा निर्मिती अंगरक्षक म्हणून भगवान शंकराला विरोध करण्याकरता अंगाचा मळ काढला तो सुद्धा पुत्र संतती या प्रक्रियेनंच भगवान शंकरापासून नाही मग तिथून तो गणपती बाप्पा बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे कारण भगवान शंकराला आडवं यायचं म्हणजे असणारं एवढं सोपं नव्हतं तसं आपले कोणाला आडवे जातात तो भागवणे आपल्याच नियमत नाही आमचे गुरुजी म्हणायचे जगात सगळे प्राणी सरळ आडवे बघा गाय म्हैस कुत्रा गाढव मांजर सगळे आडवे आणि माणूस एकटाच सरळ बरोबर की नाही पण ते कधी कोणाला आडवे जात नाही पण एकटा सर्वांना कधी कधी काही कधी माणसांची क्रिया काय आपण सरळ असून आडवे जातो आणि ते आडवे असून कधी आडवे येत नाही मग नीट ऐका स्वभाव प्रक्रिया ऐका मला बारकाने चिंतन काय मांडायचं की देव चित्तात वसण्याकरता 3 पर्याय सांगितले ऐका एक अन्न प्रारब्धात आहे प्रारब्ध आधीन चित्त आहे कर्म आधीन क्रिया आहे याचा एक बारकाने विस्तार आहे का मग 3 गोष्टी प्रारब्धात आहे कोणत्या अन्न प्रारब्धात आहे मान प्रारब्धात आहे आणि धन प्रारब्धात आहे एक एवढ्या चरणावर आपल्याला बोलायचं ऐका अन्न सुद्धा प्रारब्धात असावं लागतं मान प्रारब्धात आहे धन सुद्धा प्रारब्धात आहे याचं विस्तृतकरण मांडतो जरा बारकाने ऐका अन्नाची जर किंमत विचारली तर काकड्यामध्ये वर्णन आलं टिचभर पोटासाठी पहा केवढी या पोटा कारणे का झालो पांगेला जन त्या टिचभर पोटा करता खळगी भरण्याकरता अन्नाची किंमत किती एक एक दृष्टांतातून पुढे जातो ऐका सकाळी सकाळी असणाऱ्या दरवाजाचा बेल वाजल्यानंतर झोपेतून वैतागून उठलेला व्यक्ती अगदी अर्वाच्य भाषेमध्ये समोरच्याला बोलणार इथपर्यंत तयारीतून घरातून उठला पण दरवाजा उघडल्यानंतर 40शीतला उमदा तरुण दाढी वाढलेले डोळ्यातून अश्रुधारा वाहताय खांद्यावर एक असणारा मळक उपरणे अंगामध्ये कापड फाटलेली आणि असणार एक पोटावर ते हात ठेवलेला त्याने एक हात पुढे केल्याने सांगितलं मायबाप माफ करा पण 2 दिवस झाले पोटाला अन्नाने चोकण भाकर दिली तर आयुष्यभर उपकार विसरणार नाही जो वैतागून शिव्या देण्याकरता आला होता ना त्याची भावना बदलली गड्या आता नाही खाली तर दुपारी हक्काची दुपारी नाही तर संध्याकाळी माझ्या हक्काची पण असं काय या सृष्टीच्या ठिकाणी याने पाप केलं असं गड्या की याला चोकण भाकरी करता हात पसरावा लागतोय त्या अन्नाची किंमत त्या बेकाराला विचारा गड्या त्या अन्नाची किंमत काय असते म्हणजे अन्न सुद्धा प्रारब्धात असावं लागतं आपल्याकडे एक पंगत नाना आपल्याकडे एक प्रकार आहे बघा लग्न झालं का शेवटला आपले मग जो मेन कार्यकर्ता असतो ना कार्यमालक तो म्हणतो सगळे पाहुणे बसा आणि माझ्या हाताने वाढतो ते बिचारे जोगेल राहतात महाराज आपल्या मराठी भाषेत आधीच 2-2 पंक्ती हाणेल राहत्या लग्नाच्या आधी आणि लग्न लागल्यानंतर सुद्धा हाणतात त्या दृष्टिकोनातून ते तरी ते हे वाढायला गेले का आता पाहुणा वाढायला आला माझा हात मोडू नका माझा हात मोडू नका तुझा हात ना तुझा पाय मोडायला पाहिजे हात काय मोडू नका हात मोडू नका म्हणता म्हणता 30% अन्न कचऱ्यात फेकतात महाराज त्या 30% अन्नाची कधी गरीबाच्या लेकरांना पंगत घाला तुमच्या लेकरांना आयुष्यभर सुख लाभल्याशिवाय राहणार नाही महाराज कधी कधी हा विचार परावर्तित करा अन्न कमवण्याकरता आपण त्याच्यातले शेतकरी खानदानी लेकरू महाराज आपण त्यावेळेस कळतं की ते अन्न पिकवण्याकरता किती अट्टास करावं लागतं आता जर बाजरी काढायला आलेली असेल आणि जर ढग गडगडल्यानंतर शेतकरी म्हणतो एवढं ताब्यात आलं ना एवढं घरात गेलं ना मग किती पाऊस होऊ द्या गड्या पार नदी नाले एक होऊ द्या म्हणजे त्याची किंमत त्याला विचारा ते पिकवण्याकरता किती त्रास सहन करावा लागतो अन्नाची किंमत काय असते आणखी एक दृष्टांताने सिद्ध करतो नवनाथ महाराज
दिवसभर कचरा वेचणारी एक महिला आहे, नीट ऐका बघा, बारकं नाही का, आणि तिचं 5 वर्षाचं लेकरू त्याच्या बरोबर आहे. ते लेकरू भुकेने व्याकुळ झालेलं आहे, पण त्या लेकराने आईला विनंती केली मला काहीतरी खायला घेऊन द्या. आईने सांगितलं बाळा 18 विश्व दारिद्र्य आपल्याला आहे, काहीतरी गरजेपुरतं पैसे जमा झाल्याशिवाय आपण खायला घेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं थोडा वेळ कचरा गोळा करू लाग. 5 वाजले संध्याकाळचे, पण तरी गरजेपुरता कचरा गोळा नाही झाला. त्या लेकरानं शेवटी आईच्या समोर एक कागद खाला. आईनं थोडंसं काळजीनं कावणे सन्न दिशी त्याच्या कानशिलात लागावली. ते रडायला लागलं, म्हणून आईनं पुन्हा जवळ घेतलं. म्हणजे बाळा तुला हाणण्याचा हेतू वेगळा होता रे, पण तू कागद खाल्यानंतर पोटात जर काही झालं तर ते नीट करण्याकरता तेवढे पैसे माझ्याकडे नाही, कारण परिस्थितीनं हतबल झालेले आहे मी, आणि तुला जर काही झालं तर माझा सर्वस्वी आधार तूच आहे. त्यावेळेस त्या मुलाने उत्तर दिलं आई मी काय कागद खाणार नव्हतो, पण मी असं ऐकलं होतं का भाकरीने भूक भागते, आणि त्या कागदावर भाकरीचं चित्र होतं, म्हणून मी विचार केला ते खाल्यावर भूक भागते काय. अन्नाची किंमत त्या व्यक्तीला विचारा गड्या, त्या अन्नाची किंमत काय. या पोटा कारणे गा झालं पांगीला जना, म्हणजे अन्न सुद्धा प्रारब्धात. एक मला देव चित्तात वसण्याकरता न्यायचं बघ तुम्हाला थोड्या वेळामध्ये. 2 मान सुद्धा प्रारब्धात. कोणत्याही क्षेत्रातली गादी, राजकीय, क्रीडा, धार्मिक, कोणत्या क्षेत्रातली गादी पुण्याने भेटत असते. गादी ही प्रारब्धात असते, ती प्रारब्धात आली किती आहे, पण ती आलेली टिकवता आली पाहिजे. आता सहज निघून जाते. भल्या भल्यांना मान भेटतो, पण तो मान टिकवता येत नाही. शास्त्र सांगतो, मी वाह्यात बोलणार नाही, कारण मी पुराव्याशिवाय बोलत नाही. एक दृष्टांत देतो. 100 यज्ञाची पुण्य आहुती झाली, 1000 साधकांचं पुण्य ब्रह्मास्त्राचं पुण्य प्राप्त पडलं, आणि नाहूस असणारा एक सामान्य असणारा दृष्टिकोन, नाहूस स्वर्गाचा राजा झाला. ऐका बघा आता. आणि त्याला डायरेक्ट देवेंद्राची जागा भेटली. त्या देवेंद्राची खुर्ची गेल्यामुळे ते हडबडला. देव इंद्र म्हणलं मी, उगाच काही अर्थ लावू नका, कीर्तनकारांचं अवघड झालंय बोलायला, त्यामुळे मी थोडं सांभाळून बोलतो. तर देवेंद्राची गादी गेल्यामुळे ते हडबडलं महाराज. मग त्याने 3 गडी एकत्र केले, देव, दानव, दैत्य. आता सरकार तिघांचा, मला दृष्टांत तिघांचा सांगणार, आता ते थोडं हुशारच पाहिजे कीर्तनकार ना. तर एवढ्यांना एकत्र केलं, म्हणला या गाड्याने गादी गेली, म्हणला ते काहीतरी युक्तिवाद केला पाहिजे. मग तेव्हा कोणाला पर्याय उपाय काय, इंद्राची पत्नी सची, जी द्वापारीची राधा झाली बघा गोकुळामध्ये, जरा नीट ऐका, गायक वादक सर्वांना करता थोडंसं अध्ययन देतो. तिला सांगितलं काहीतरी करून ही गादी घालवायची नवनाथ महाराज. त्यावेळेस तिने सांगितलं, त्या नाहूस जो स्वर्गाधिपती झाला होता, मी तुझी पत्नी होईल इंद्राची असताना, कारण तू सर्व मिळवले, पण मला वश करण्याकरता तुला अशा रथात बसून यावं लागेल का त्या रथाला आजपर्यंत सृष्टीतला कोणताच प्राणी झोपलेला नाही पाहिजे. तो म्हणला चालेल, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याने चौकशी लावली, म्हणजे हत्ती इंद्राकडे, म्हणला ऐरावत, आणि एक रावणाकडे अॅनिमल डिस्कव्हरीने सफेद हत्ती, म्हणला ते झोपले. म्हणला वाघाव लक्ष्मी बसले, म्हणजे नुसतंच गुरु करताय. बरं जाऊ द्या, कळण त्याला धन्यवाद. म्हणे शिवय पेके, म्हणे तो गरुडा वाहना गंभीरा एक दातार गरुड, तो देवाने बुक केलेला आहे. म्हणला उंदीर तर इकडे गणपती बाप्पाकडे गेलाय. म्हणे बैल भगवान शंकराकडे. म्हणे बरं घोडे असणार त्या अर्जुन परमात्म्याच्या असणार त्या रथाला प्रश्न परमात्म्याने झुकले. गाढव सुद्धा गावात चांगलं काम केलं, त्याची मिरवणूक. आपलं ते चुकलं का, वाईट काम केल्यावर करतात का, ते चुकत झाली माझ्याकडून. म्हणजे तेव्हा गाढवाही वापरतात. म्हणजे सगळे प्राणी संपले. मग असं काय प्राणी आहे, तेव्हा 60,000 ऋषींचा मेळा तिथून चालला होता. त्यांना मग कोणी सगळे झोपले असते, पण साधू कोणी झोपला नसेल म्हणलं रथाला. ते बुद्धी भरकटली ना महाराज. त्याने 60,000 ऋषी रथाला झोंपले. तर राजा होता आणि त्याला रथ ओढायला सांगितलं, पण ते रथ ओढाना महाराज, म्हणून त्याला राग आला आणि त्याने लात मारली. ज्यांना लात मारली ते दुर्वास होते. शीघ्र कोपी होते. दुर्वासाने शाप दिला, गड्या इंद्रपदाला प्राप्त झाला मूर्खा, पण सत्ता संपत्ती औदार्य आल्यानंतर असणारा स्वतःचा रुद्बा, स्वतःची असणारी एक प्रक्रिया विसरला, आणि साधूला लात मारल्याने आहे हे सुद्धा निघून जाईल. इंद्राचं राज्य आलं, पण सहज असणारा मान असणारा आपल्या अहंकारामुळे गेला. नाऊस स्वर्गाधिपती झाला, परी राहती बाबावला, परी राहती बाबावला, परी राहती बाबावला. सुद्धा प्रारब्धात. आणि तिसरं काय सांगितलं मी, तिसरं ते आता नंतर सांगतो. अन्न सांगितलं, एक मान सांगितला, आणि तिसरं
धन सांगितलं, लक्ष माझ्याकडे द्या. लक्ष कुठे? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कीर्तने बैसता निद्रा नाडील मन गेले माझे विषया संगे. नीट आहे का? थोडस बारकाईने नाही का? तिसरं धन सुद्धा प्रारब्धात असावं लागतं. मला देव चित्तात वसण्याकरता एवढ्या प्रक्रिया सांगतोय. थोडस पुढून सांगतो म्हणजे कळेल. काही श्रावणातले काही आखाडातले वारकरी असतात, सगळ्यांना पुढून सांगावं लागतं. ऐका, मग धन सुद्धा प्रारब्धात. किती प्रारब्धात? गुरुवर्य बाबांचं एक वाक्य होतं, काही वेळा आपण प्रारब्धाने किती जरी प्रयोग केला, किती जरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, प्रारब्धाचा विचार आम्हाला प्रतिकूलतेचा असेल, म्हणजे तुम्हाला येण्याची प्रक्रिया जर अनुकूलतेची असेल, तर तुम्ही आलेलं धन लोटायचा जरी प्रयत्न केला तरी जात नाही. आणखी सोपं सांगतो, काहींचं प्रारब्ध एवढं अनुकूल आहे, त्याच्या हातात माती द्या तरी मातीचं सोनं करतात. काहींचं एवढं प्रतिकूल आहे, किती द्या सोनं द्या माती झालं. इतकं प्रतिकूल अनुकूल आहे. मग कधी कधी प्रतिकूल तुम्हाला जर अनुकूल धन आहे, पण तुम्ही विचार प्रतिकूलचा ठेवला तरी तुम्हाला प्राप्त होणार. गुरुवारी शास्त्रीजींचं एक दृष्टांत आहे. बाबा सांगायचे, एकाकडे भरपूर पैसा झाला, म्हणजे गडगंज श्रीमंती झाली, थोडे शांत राहा, भरपूर असणारा पैसा झाला आणि तो वैतागला महाराज. श्रीमंती बरोबर संताप असतो बघा, श्रीमंती बरोबर संताप असतो. सोनेवाले सोना नाही, मांजरीने खिडकी वाजवली तरी अख्या रात जागत येते, इथपर्यंत त्याला वैताग असतो. गरीबाला काय महाराज, 10 रुपयाच्या घोंगट्यावर झोपलं तरी वारी म्हणे कडकड किती वाजलं तरी ते फुल झोपतंय महाराज. हे त्याच्या ठिकाणी आहे. हा म्हणजे असं ऐका, मी गरीबाचे म्हणून म्हटलं मी असं. कर्मधर्म सहयोगाने प्रसंग असा ओढावला. तो श्रीमंत असताना त्याने मित्राला सांगितलं, गड्या की हे जास्त डोक्याला बोर झालाय, काहीतरी सांग, याच्यातलं कमी केलं पाहिजे. आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तो दलिंदर होताच त्याच्या पाठीमाग. त्याने सांगितलं, एक काम कर म्हणला, तू असणार एवढा पैसा जास्त झालाय ना, मग माळ रानावर साखर कारखाने टाक म्हणला. मी सांगतो बघा, प्रतिकूलता अनुकूलता नीट ऐका धनाची. ते टाकले महाराज. त्याचा योगायोग त्याला वाटलं IT रिटर्न GST भरून असणारा सगळा पैसा निघून जाईल आणि मी मोकळा होईल. पण त्याचं प्रारब्ध अनुकूल ना महाराज. त्याने कारखाने उभारले, 5-6 महिन्यात चाऱ्या गेल्या गड्याचं, मोकार पाणी झालं. मग काही मेट्रो टन उत्पादन म्हणजे पुन्हा गबाड. ते म्हणला, गड्या कमी करायचा मार्ग सांग, याच्यातून 10 पट बेनिफिट झाला म्हणला. नाही म्हणलं, मग कमी करायला एक मार्ग आहे म्हणला, बघ तुला परवडन का? काय म्हणला, विलक्षणला उभा राहा म्हणला. मला याच्यात जातं का? माझं आखं गेलं म्हणला. वा म्हणला, मग काय करायचं? काय नाही म्हणला, ₹1,00,000 मतदान वाटायचं. वा म्हणला, जमेल, काय हरकत नाही. हे हुशार होतं महाराज. प्रत्येकाला ₹1,00,000 द्यायचं, पण हे विनंती करायचं, लाख घ्या पण आपल्याला मतदान करू नका. लोक म्हणे काय भाग्यवान, कोणी वडापाव देते, कोणी ज्वारी देते, कोणी गुलाल देते, कोणी देवा वाट ठेवते. आमच्याकडे तर सांगतो बघा, तुमच्याकडे नाही येते, आमच्याकडे येते, तुमच्याकडे नाही. आणि तरी म्हणते 10 मतं द्या. आणि हे बिचार ₹1,00,000 देते तरी म्हणते मतदान करू नका. चांगला माणूस यालाच मतदान करा. आलं निवडून पुन्हा गाभाड. म्हणा कमी करायला गेले का पुन्हा वाढते. त्याला म्हणलं, चांगला मार्ग सांग. म्हणला, एक आहे, आपल्या नगरीचा जो राजा आहे ना, त्याची खोड कर म्हणला, मग तो तुला दंड ठोकावेल. मग काय खोड? काहीतरी घोर अपमान कर. राजा धर्मसभेत बसलेला होता, असणार ते दरवाजात आला असणार, आणि त्या राजा बसलेल्या राजाला त्याने असणार काहीतरी फेकून मारलं. ते फेकून मारल्यानंतर तो राजा सिंहासनावरून कोलमडून पडला आणि ते मुकुट सुद्धा कोलमडून पडला. बाकीचे म्हणे याला धरा, याच्या दृष्टिकोन त्याला शासन करायचं. पण कर्मधर्म सहयोगाने ते पडल्यानंतर राजा उठला. राजाने तो मुकुट उचलाय गेला, त्याच्यातून विषारी सर्पाचं पिल्लू गेलं. राजा म्हणला, वा काय टायमिंग वाला राव म्हणला, जीव वाचवला, तोंडाने सांगता सुद्धा आलं नाही म्हणला. एवढा भाग्यवान माणूस, याला अर्ध राज्य दान द्या म्हणला. पाहता काय मग आहे त्याच्यात डबल झालं. तुम्हाला कमी करायचं सांगा राव, तुम्ही डबलच सांगताय म्हणला. अच्छा, त्या डबलच सांगावं लागतं म्हणला, कमीचं काहीच नाही म्हणला. मग एक आहे म्हणलं, मग शेवटची आयडिया म्हणला, राजाच्या पत्नीची खोड कर म्हणला. मग तर तो 16 दिन जाऊ दे म्हणला, आपण पैसे देऊन दंड कमी करू म्हणला. न्यायप्रविष्ट प्रक्रिया आपल्याकडे. मग ती राजाची पत्नी स्नानाला जात असताना हे मागून गेलं, ते स्नानगृहात घुसणार, तोच असणारा पदर धरला, असं जोरात ओढलं. जसं ओढलं तसं ते स्नानगृहच कोसळलं महाराज. राजा म्हणला, वा काय टायमिंग येतो रे म्हटला, माझा जीव वाचवला म्हणला. माझा जाऊ दे पण बायकोचा वाचवला म्हणला. 3 जिल्ह्यात भेटत नाही भाऊ राजा असून सुद्धा, ती वाचली म्हणला. मला सगळं काय भेटलं म्हणला, कालचं राहिलेले अर्ध त्याला द्या. नाही कळलं का? अन्न प्रारब्धाते, मान प्रारब्धाते, धन सुद्धा प्रारब्धाते. फक्त आपल्या विचाराच्या अंतिक्रिया माने. म्हणून मी तो हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधव याचे दे. गणपती बाप्पाकडे बघितल्यानंतर बराचसा विचार आहे. कान असणारे सुपासारखे, सोंड वक्र आहे, लंब उदर आहे, वनीवर वंदन आहे. आता ती आरती म्हणजेच थोडंसं विश्लेषण आहे बघा. आरती कुठं थांबावा, कुठं म्हणावं, यात मी आरती निवडणार होतो, पण त्या आरतीला वेळ नाही पुरणार. एका चरणावर 3-3 तास बोलताय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आपण इथं थांबतो, बरोबर ना? कुठं थांबतो आपण?
सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची. अतिशयोक्ती अलंकारामध्ये आपण चुकीच्या ठिकाणी थांबतो. तर शास्त्र प्रक्रिया सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरवी. नुरवी थांबा मग पुढं पुरवी. काय त्या पुढचे सगळे प्रकार बघा. काय पुरवी, इकडं नुरवी. सुखाची दुःखाची वार्ता आधी नुरवी मग नंतर पुरवी. काय पूर्वी जे असणार पुढच्या चरणामध्ये भाऊ सांगितला. हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या आरत्याच पाठणे आपले लय अवघड आहे. आपल्याला जर आता चांगलं विचारलं ना, गणपती बाप्पाची आरती कोणी लिहिली? हा कोणी लिहिली? आवड महाराजांनी. मग मग त्यामुळे खरं बोलतो त्यामुळे लोक म्हणतात त्याला. आता तेच खरं झालंय मला. मी जरा स्पष्ट बोलतो ना त्यामुळे लोकांना खटकतो. पण तुम्ही किती जे स्पष्ट बोलणार ते 100% दिवस चांगले नाही तसे चांगलेच एवढे काय वाईट नाही तुमच्या कृपेनं. 7 9 9 11 पुन्हा 9 11 भाग्य त्या दृष्टिकोनातून. पण थोडासा विचार करा काय गरजेचं आहे, काय शिकलं पाहिजे. फार गाणे चांगले मला म्हणतात येत महाराज. 5000 चित्रपटाची गाणी पाठ आहे माझ्यावली. पण मी उगाच मर्यादा पाहून म्हणतो. म्हणजे तुमच्या डोक्यात असं आवड महाराजाला गाणे म्हणता येत नाही. बरेचसे लोक म्हणे तुम्हाला ते कावळ्यात पाहायचे सवय झाली लोकांना. कावळा कळतो ना 10व्यात. तर 10व्यात गाणे म्हणल्यावर ते लोक अकलीचे तारे तोडतील ना. मूर्ख क्रियेचा विचार करत नाही पण जाणती माणसं क्रियेचा विचार करतात. मी जर चांगल्याच ठिकाणी अभ्यासक्रम केलेला आहे तर माझी मांडणी त्याच पद्धतीने असली पाहिजे की नाही. एखाद्याला तुम्ही विद्वान म्हणून बोलवलं तो जर असणारा बोलताना भरकटला तुम्ही म्हणणार याला जसा बोलावला तसं काय त्याला ऐकीचा वाटला नाही. माणसं त्या योग्यतेपर्यंत जातात. म्हणून कीर्तनकाराने मर्यादा सांभाळायच्या. जर नीट आहे का. लंब उदर आहे. उदर या शब्दाचा अर्थ पोट होतं. किती पोट आहे कशा करता. अजय मला वाटतं अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तुझ्या पोटी. अनन्य दृष्टिकोनातून झालेले अपराध पोटात साठवण्याकरता थोडंसं अंतकरण मोठं असावं लागतं. जुनी माणसं म्हणायची एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये जर त्या आपल्याकडून चूक झाली तर त्या माणसाने काहीच बोललं नाही. माणसं म्हणायचं त्याचं अंतर्मन लय मोठ्या गड्या. किती जरी अपराध झाले ना तो कुठे घालतो? पोटात घालतो. 100% घालतो की नाही. मग लंब उदर आहे. ते आरतीच फार गोड आहे. आरती म्हणे सुद्धा कोणी लिहिली आरती माझा प्रश्न होता. उत्तर त्यानंतर मी तर जागेवर जय विठ्ठल करण्यात. आपले जागृत करायला गेले का लोक म्हणतात लय बोलतो. तुम्ही नाही जागृत झालं मग आमचं कीर्तन करून फायदा काय. काहीतरी कळलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींची आरती त्यांनी लिहिलेली. जरा नीट आहे का. आपल्याकडे आरती म्हणताना चूक आहे. लंबोदर पितांबर पुढं बोला ना. हा फळीवर वंदना नाही तिथं. काय प्रकार आहे महाराज. फळीवर वंदना आणि दासरामाचा वाटपाई सजना. सजना हे सजना वंदना प्रकरण गणपतीला कळाल्यावर फळी तुटेपर्यंत आणि तुम्हाला. तर नीट आहे का. फणीवर वंदना पोटावरती एक सर्पाकार आकार आहे आणि त्याच्यावर असणार पुन्हा युटर्नचा असणार तो सर्पाकार आहे. पण तरी सुद्धा सगळे अपराध पोटात घालण्याकरता आधीच ताडण आहे नंतर शासन आहे. ती बुद्धीची देवता आहे. म्हणून तर रावणासारख्याला सुद्धा फसवलं गणपती बाप्पाने. कोणाला फसवलं? रावणाला. रावण हुशार होता महाराज. कर्म नीट करा भक्ती नाही. नीट आहे का. भक्ती तर रावण तुमच्यापेक्षा चांगली करत होता. 100 पुष्प कमी पडलं तर स्वतःचं मुंडकं उडून ठेवलं होतं. आपलं रॉ मटेरियल वापरता सत्यनारायणला सगळं किरक्या सुपाऱ्या. आपली प्रक्रिया कुठे. त्याचा भाव चांगला होता. भक्ती चांगली असली पाहिजे जीवनामध्ये. कर्म तर रावणाच्या दृष्टिकोनातून चांगला क्रिया म्हणाय का. प्रसंग असा ओढावला. रावणाने आत्मलिंग प्राप्त केलं पण तिथेच कुठे देवतांना बंधन पडलं की रावण जर जगजेता झाला तर आपला अवघड आहे. मग याला काय करायचं म्हणून सर्वांनी भगवान गणपतीरायाला विनंती केली. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवतारी जोडी. या दृष्टिकोनातून त्या ओव्या 20 ओव्या का पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी 20 ओव्या गणपतीच्या असणाऱ्या स्तुतीपर लिहिलेल्या आहेत. त्या कधी पण असणाऱ्या आरतीनंतर पाठ करत जा. मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की म्हणजे एक तरी ओवी चांगली पाठ करा. नाही जमलं तर कशी का व्हायला पण थोडी थोडी करा. आता लगेच नका करू असं म्हणणार नाही. मी कधीतरी आलं तर असणार बरं वाटलं पाहिजे. कारण एक तरी ओवी अनुभवावी. ना मामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवे. ना मामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवे. एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. तरी
गणपतीरायाचं त्या ठिकाणी वर्णन आहे. मग ते सर्वांनी देवतांनी विनंती केली, म्हणली रावणाला आकळवायला तुझीच गरज आहे. पण गणपतीरायाने काय गुराख्याचं रूप घेतलं, ते गुराख्याचं रूप घेऊन त्या रावणाला लघुशंका लागली. त्यांनी पोरा इकडे, आता ते पोरं हुशारच होतं, पोरं हुशारच असत मला, पोरं कलियुगातली पोरं तर लई चाप्टर झाली, मी पोरांच्या नादीच लागत नाही, माझी जिरवली त्या कार्ट्याने. ते कीर्तनाला असा उशीर झाला, असे काय घरी थांबलो, ती बातम्या पाहत होतं, त्याला म्हणलं रिमोट दे रे, असं बामटेवाने पाहायला. त्यांनी ते कार्टून लावायचं, आपल्याला बातम्या पाहायची सवय, त्यात काय चाललंय बा जगाचा आढावा घेतला पाहिजे, आपल्याला कीर्तनकार धोरणात असला पाहिजे, पुढे काय घडते त्याला कळलंच पाहिजे, कसं काय घडतंय अंदाज घेतला पाहिजे की नाही. त्याला म्हणलं हे रिमोट दे, त्याच्यावर दोनदा रागाने पाहिलं, नंतर त्याला रागाला मारा, ते म्हणलं आमच्या घरी येऊन भिकाऱ्याने रिमोट मागते, घे म्हणला. इकडे म्हणलं जे आता म्हणलं ते घे, काय करता अजून भजनी यायला वेळ होता. ते रिमोट घेतलं महाराज, ते मी इकडं थोडासा उशीर होता म्हणून मी ते बऱ्याच वेळेस असं चॅनल बदलायचा प्रयत्न केला, काही चॅनल बदलला नाही महाराज. ते रिमोट ठेवून दिलं, आपला फेटा बांधला, नंतर आलो, कीर्तन झालं, पाया पडायला, म्हणजे महाराज चॅनल बदलला का? याला कसं काय कळलं बा? नाही म्हणलं बदलणारच नाही, म्हणलं कसं काय, म्हणलं सेलच मी काढून घेऊन आलो तुम्हाला, काय तुम्हाला काय? मला वाटलं मीच लय हुशार आहे, 5 वर्षाच्या पोरांनी गंडा टाकला मला. त्या दृष्टिकोनातून तेव्हापासून थोडं सावध झालं बघ. हा असं चला, कर्मधर्म सहयोगानं त्यावेळेस गणपतीरायाकडे सांगितलं, दिलं म्हणे खाली ठेवू नको. गणपती बाप्पा म्हणले हे खाली ठेवाय करता तर मी खाली आलोय म्हणलं, तुला एवढा सोपा वाटलो का बुद्धिमत्ता वरिष्ठ. म्हणजे रावण असं बाजूला गेले आणि त्याने ते आत्मलिंग जागेवर ठेवून दिलं, नाहीतर भगवान शंकराची रवानगी लंकेत झाली असती महाराज. नीट आहे का बघा, ते गणपती बाप्पामुळे वाचलंय. पण ते रावणाला शाप राग आला आणि नंतर 33 कोटी देव बंदी खाण्यात घेतल्यानंतर मग त्याने गणपती बाप्पा तो कड काढला जुन्या रागाचा. म्हणला तवा गाया वळीत होता ना, म्हणला तवा तुझ्यामुळे माझ्यावाला शिवलिंग आत्मलिंग गेलं ना, म्हणला आता तू माझ्या नगरीत गाढव वळायची, म्हणला गाढवून. काय काम दिलं रावणाने? गाढव वळायला. मग ते गणपती बुद्धीची देवतानं वळायला गाढव दिली. हा असंच इथे. मग पण ते गणपती बाप्पा एक दिवस रावण मारायला आणि त्याने त्या गाढवावर गोमाशी पाहिली. गोमाशी कळते ना? गोमाशी पाहिली आणि म्हणला काय काम करतो, म्हणला तुझं काम योग्य नाही. म्हणला गणपती बाप्पाला जरा इगो हर्ट झाला सेमी इंग्लिश मध्ये. म्हणला आपल्याला राग दिला, सगळ्या गोमाशांना बोलून घेतलं. परत जर गाढवा दिसल्या तर तुमचं अख्खं कुळ नपुसक करून टाकेल. तेव्हापासून गाढवा माशी बसत नाही. उगाच गल्लीत एखादं पडलं त्याच्या तोंडावर मासा बसल्यावर म्हणत नका जाऊ गाढवा सारखा, त्या कुळाचा अपमान होतो. विठाला तो गणपती बाप्पा त्या पद्धतीने. काय काय आवडतं आपल्याकडे? जास्वंदीचं फुल अर्पण करतात. अतिप्रिय आवडे तुलसी बुक्का तैसी पुष्पम पत्रम पुष्पम फलम तोया मम भक्त समप्रिय दृष्टिकोनातून असणार तेही एक अर्पण केलं आवडतं. आणखी काय आवडतं? मोदक आवडतं. आणखी काय आवडतं? डीजे वरचे गाणे आवडतात. ते नाही आवडत? ते नाही आवडत का नाही आवडत? ते बंद केले म्हणून असं नाही, पण ते काय काय आवडतं ते वर्णन आलं. एक सुंदर गीत गणपती बाप्पाचे अभंग भरपूर, पण एका गीतामध्ये वर्णन केलंय बघा. ते पायामध्ये काय काय वाचतंय त्याच्या पद्धतीनं जमतंय तुम्हाला, नाही तर मी प्रयोग करतोय का त्याचं वर्णन सांगितलंय का कसं म्हणतो. जाऊ दे आता म्हणतो जे होईल ते होईल, काय फरक पडत नाही. काही नाही, कधी कधी थोडं बदललं पाहिजे ना. त्याच्यामध्ये सांगितलंय सुंदर बघा. पार्वतीचा बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा, राजाचा आवाज झाला रे गणपती माझा, राजाचा आवाज झाला रे गणपती माझा. हे पार्वतीचा बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीचा बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, राजाचा आवाज तासाचा आवाज गणपती माझा नाचत आला, तासाचा आवाज गणपती माझा नाचत आला.
कलही चांगलं म्हणता येतं महाराज. कटियार काळजामध्ये गणपतीचं वर्णन आलेलं आहे महाराज. ओंकार गणपती अधिपती चंद्रपती गंधपती दीन निरंतर दीन निरंतर हो दीन निरंतर हो मोरया 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 गजबदना तू करता गजबदना तू करता मोरया अनंत रूपे अनंत दृष्टिकोनातून आहे. मग त्या गणपती बाप्पा सांगितलं. मग चित्तात तो देव बसला पाहिजे. चित्तात काय बसला पाहिजे? देव. देव कळला पाहिजे. देव कळतो का? किती जणांना देव कळला बरं? नाही कळणार. देव पाहावं असं गेलो ते देवाचे होऊन गेलो. आता देवरूप व्हावं लागतं कळतं. देव सामान्य नाही, संतांना नाही कळला तर आपली यादी कुठे ठेवायची? 2 उदाहरण देतो देव चित्तात बसण्याकरता. ऐका, संत गोरा कुंभारांच्या बाबतीमध्ये दृष्टांत घडला. एक सोपा सिद्धांत मानतो. त्यांनाही देव कळला नाही. आयुष्यभर देवाची भक्ती केली होती. आव्यातली मांजराची पिल्ल सुद्धा जिवंत निघली होती. इतकी भक्ती होती तरी देव कळला नाही. आपल्याला काय कळायचं? आपल्याला कळतो. आपलं थोडस वाईट झालं का देवाला देखावलं ना, अरे देव कुठं, तुही संपत्ती कुठं. काहींना विचारलं ना, सध्या लय दरिद्री झाली, शनी मागा लागला. शनीने तुझ्या मागा यावा, तुझी परिस्थिती तशी पाहिजे ना. नेमकी तू कोणत्या, तुझ्या 18 विश्व दारिद्र्य तुझ्या सप्पराचा पत्रा जाणं, शनी तुझ्या मागा यावं. अर्थ शनीची उंची कुठं, तुझी उंची कुठं, काहीतरी विचारतात. समरूप असला पाहिजे का ना. सिद्धांत आहे का? गोरोबांनी दोन्ही हात तोडून घेतले आणि ही वार्ता पंढरपुरामध्ये जगाच्या मालकाला कळाली. तो विश्वाचा मालक असणारा देव आहे, बरोबर आहे ना. तो कशामध्ये आपल्याला कशात देव दिसत नाही बरं? फार सोपे विचारतोय का. जर यदा कदाचित घरामध्ये कचरा काढण्याकरता एक आपल्याकडे शस्त्र आहे, काय म्हणतात त्याला? हा, सोप्या भाषा, सुपली नाही, झोपला काय, सुपली नाही, त्याला आपल्याकडे झाडू म्हणतात, केरसुनी म्हणतात आणि सोप्या भाषेत शिराई म्हणतात. हा, अगदी बरोबर. आणि ते भरायला सुपले म्हणतात. हा, या दृष्टिकोनातून हा लक्ष द्या ज्या बरोबर आपलं ते ऐका त्या दृष्टिकोनातून ते शिराई म्हणतात किंवा झाडू म्हणतात. त्याचं काम काय? बोला बोला, काय काम आहे त्याचं? कचरा काढायचं. नंतर आपण त्याला ठेवतो कुठं? बोला बोला आता. कोपऱ्यामध्ये. आणि अनावधानाने आपण जर घरातून बाहेर निघालो आणि त्याला पाय लागला तर आपण काय म्हणतो? बोला, लक्ष्मी. आणि आपण त्याचं काय घेतो? दर्शन. म्हणजे आपली संस्कृती एवढी प्रधान आहे की चराचरातल्या कणाकणामध्ये देवत्व मानण्याची वृत्ती आपल्यामध्ये, म्हणून आपण भरतखंडे नरदेह प्राप्ती तो या परम भाग्याची संपत्ती. हे आपलं देव होते. कशामध्ये देव नाही? एक सामान्य गीत आलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं वर्णन सांगितलं बघा. तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संताच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात साऱ्यात भेटेल जो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो, रोज वृंदावनी फोडी जो गागरी, तोच नाता घरी वाहतो कावरी, गुंतला ना कधी राहुळी मंदिरी, बाप झाला कधी झाला मामुली, भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का, बघू कडोनी दारा अंतरंगात लावले बघावल का. किती विचार गोड मांडलाय तो भगवान परमात्मा. तो चित्तात वसला पाहिजे याच्याकरता प्रकरण सांगतोय. देव कळला पाहिजे. देव आहे कुठे? देव आहे, देव आहे हृदय मंदिरी. देव भैरव
नटला नाना परी. अनंत रूपाने कोणत्या कोणत्या रूपामध्ये तर कुठे शोधावं लागेल त्याचा एक गोड पत्ता सांगितलं तुमच्या म्हणण्याकरता. म्हणतोय पूर्वीच्या काळी गावात दुष्काळ पडला की पाटील दान वाटायचे. त्यांच्याकडे पाटलाचा वाडा होता, पाटलाचा बैलगाडा होता आणि दाखवायला बरं वाटायचं त्या काळामध्ये. म्हणून जुन्या काळात कोणी गरीब पाहुणे आले की जुने लोक म्हणे चला आमच्या पाटलाचा वाडा दाखवतो. पाटलीन स्वागताला असायची आणि पाटलाचा बैलजोडा बैलगाडा प्रसिद्ध असायचा. आता पाटलाचा बैलगाडाच गावात आला, वाडा तर राहिलाच नाही, नाचायलाच पाटलीन आली. जाऊ द्या आता बाकीचं बोलायच लावू नका मला, मी बोलून लय विचित्र आहे त्या दृष्टिकोनात. आता वाडा गेला, गाडाच फिरला आता त्या दृष्टिकोनात. आता त्यामुळे तो विषयच आता ज्याला कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं ते 100% जेवून घरी जा. चला पुढचा विस्तार मला मांडायचा आहे. तसं तो पाटील जसा दान करायचा ना तसं त्या देवाकडे आपल्याला जायचंय थोडस दान मागण्याकरता. पण त्याचं ठिकाण आपल्याला शोधावं लागेल. कुठे आहे? जम्बू या दीपामाटी एका पंढरपूर शब्दावर मला थांबायचं आहे का. देव शब्द प्रमाणाने कळतो, देव अनुमान प्रमाणाने कळतो, देव व्यत्य अपरोक्ष परोक्ष या दृष्टिकोन निवृत्ती निरंकुश आणि सांकुश या 6 प्रकाराने देव कळतो. मग अनुमान प्रमाणाने कोणाला कळतो? अनुमान प्रमाणाने आपल्यापेक्षा जास्त स्पर्श ज्ञान ज्याला मानतात तो अंध व्यक्तीला आपल्यापेक्षा ते सगळ्यात जास्त असतं स्पर्श. बघा एखाद्या अंध व्यक्तीला जर तुम्हाला रस्ता ओलांडायचा असेल ना तर तुम्ही त्याला मदत करताना चांगला प्रयोग करा. तो रस्ता ओलांडताना त्याचा हात तुमच्या हातात कधीच येणार नाही, कधीच नाही. ते तुमचा हात त्याच्या हातात घेणार. इतकं हुशार आहे. आपले कोणाला हात देतात आई येडे तेच कळत नाही दृष्टिकोनातून. आमचे गुरुजी म्हणायचे काही लोकांना एक नाद असतो, म्हणजे फोटोचा इथपर्यंत नाही, काही काही लय मोठी माणसं दिसली की मग ते फोटोचा नाद असतो. आमचे गुरुजी म्हणायचे शास्त्रीजींचं वाक्य ते नाही म्हणे, ते फोटो त्यांच्या बरोबर गेल्याने तुम्हाला काहीच फायदा नाही म्हणे. मग काय फायदा आहे? तुम्ही मोठं झालं पाहिजे मग तुमच्या बरोबर लोकांनी फोटो काढले पाहिजे, असं काहीतरी कर्तृत्व करता आलं पाहिजे. लोक मोठ्या लोकांवर फोटो पडून काही पर्याय नाही. आपण मोठं झालं पाहिजे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान कळेल. तो देव अनुमान प्रमाणाने अंध व्यक्तीला चांगला करतो. आता तुमच्या समाधानाकरता एक दृष्टांत सांगतो मी, चित्ताचा भाग सांगणार. एक राजाची अशी मिरवणूक चालली होती आणि त्यात शिपाई जरा वरच्या स्वरात ओरडत होता. ते एक अंध व्यक्ती बिचारा त्याच्यात सहभागी झालं. त्या शिपायाला त्या दाखलं मला बाजूला, त्या अंध व्यक्तीने त्याचा हात धरला. मला शिपाई दादा माफ करा मला दिसत नाही पण तुम्ही तर जाणकार आहात. ते म्हटलं मी शिपाई तुला कसं काय कळलं? मला काळी चारला ओरडला तेव्हाच कळलं तू एवढ्या वर ते खालच्या स्वरात ओरडणार नाही. म्हणलं शिपाई म्हणलं तू वरच्या स्वरातच ओरडला. मला हुशार आहे, आणखी काय कळतं? सगळं कळतं म्हणलं. मग मला तू राजाच्या कामाचा आहे, ऐका बघा अनुमान प्रमाण. त्याला घरी नेलं. घरी नेल्यानंतर राजाच्या दरबारात सांगितलं राजासाहेब हा अंध व्यक्ती आणला फार कामाचा आहे. राजा म्हणला ज्यांना डोळे त्यांनाच कामाने राहिले, तर तू आंधळा ठेवून काय करायचे? नाही म्हणला विचारून काही उत्तर देते. राजा म्हणला बघ 1 दिवसात जेवण देईन आणि 1 रुपया देईन. प्रश्न असा एका मित्राने मला हिरे आणि दान केलेले, पण त्यात हिरे आणि गारगोटे एकत्र झालेले आहे, त्या जर वेगळ्या करून दिल्या तर तुला 1 दिवसाचं जेवण आणि 1 रुपया देईन. तो म्हणला फार सोपं आहे. ते राजाने दिलं. ते बाहेर गेलं, 1 तास थांबलं, आल्यानंतर त्याने हिरे आणि गारगोट्या निवडून दिल्या. राजा म्हटलं काय आंधळ हुशारी राव,
कामाचं आहे म्हणलं, आणखी खाजगी प्रश्न विचारला पाहिजे. म्हणलं 1 दिवसाचं जेवण देईन आणि 1 रुपया देईन. म्हणलं मी युद्धाला गेलो होतो आणि तिकून स्त्री जिंकून आणली, पण ती नेमकी कोणत्या कुळातली हे मला माहित नाही, हे सांगता येईल का? मला 100% सांगत, पण 500 रुपयाचा स्टॅम्प करा का खरं सांगितलं मारणार नाही. राजा म्हणला सांग. त्याने त्या पत्नीला ग्लास भरून आणायला लावला, त्या राणीला ते हातात घेतला आणि राजाला म्हणला तुझी जी पत्नी ना ती नाचणारांच्या कुळातली. राजा म्हणला तुला जीवत मारीन जर खोटा बोलला. तर म्हणला आधीच स्टॅम्प केलेला. म्हणला विचारून पाय. सांगितलं चला आपल्याला भेटायला जायचं. ती म्हणे आता चैत्र महिना चालू आहे आणि आमचे आई वडील आता थोडेसे दंग असतील रिहर्सल मध्ये. चैत्रात काय कीर्तनकार नाचत आहे, एवढं पडून सांगावं लागतं तुम्हाला. तुम्ही त्यातले हुशार गडी एवढी. ते म्हणलं वा हे तर एवढं हुशार आहे. मला आंधळ्या आणखी एक खाजगी प्रश्न आहे. 1 दिवसाचं जेवण देतो आणि 1 रुपया रोज देतो. म्हणला काय? माझ्या कुळात मी राजा झालो, पण बाकीचे कसे होते? म्हणला मग आता 1000 रुपयाचा स्टॅम्प कर. आता खरंच सांगतो म्हणला कसं काय? तुझ्या कुळात बाकीचे सगळे भिकारीच होते, मला तू एकटाच राजा झालाय. म्हणला खरं बोल बघ आंधळे. विचार म्हणला तो आजा जिवंत आहे अजून. ते आजाकडे गेला. म्हणला मी कसं काय राजा झाला? मला ते आपले सगळे असेच होते, पण याची टोपी त्याला, त्याची त्याला, सगळ्यांची तुझ्या डोक्यात बसली म्हणून तू राजा झाला. म्हणला वा. म्हणला गड्या तू राजा झाला इथपर्यंत ठीक आहे, पण ते म्हणला आंधळा हे कसं काय ओळखलं? ते जाऊ दे. म्हणला आणखी 1 रुपया देतो आणि 1 रुपया रोज देतो, बाकीच्या प्रश्नांची उत्तर दे. म्हणला हिरे आणि गारगोट्या कशा काय वेगळे केले? आंधळ म्हणला फार सोपं आहे. म्हणला तुम्ही हिरे आणि गारगोट्या दिल्यानंतर मी चैत्राच्या तप्त उन्हामध्ये गेलो. ज्यावेळेस ते पात्र उन्हात ठेवलं ना, त्यावेळेस त्या तप्त उन्हाने हिरा थंड राहिला आणि गारगोटी तापल्या. गरम वस्तू बाजूला केल्या, थंड वस्तू बाजूला केल्या, आपोआप हिरे आणि गारगोट्या बाजूला झाल्या. म्हणा वा काय हुशार राव. म्हणला मग ते माझी पत्नी त्या कुळातली तुला कसं काय कळलं? मला खानदानी शेरी कधीच असणार आहे, घरामध्ये पावलांचा आवाज होऊ देत नाही. आणि ज्या अस्थित पाणी आणताना तुझी पत्नी त्या पावलाने आली, मी लगेच ओळखले शांताबाई पॅनलचे गिरायक आलं. असं नाही, असं ते आलं तेवढंच वाजवायचं फक्त. म्हणलं मग हुशारच आहे. म्हणलं माझ्या कुळात भिकारी आहे तुला कसं काय कळलं? म्हणलं ते लय सोपं गेलं. म्हणलं कसं काय? म्हणलं ज्या राजाला एवढं खाजगी सांगितलं 1 रुपयाच वाढवतोय, मग तो भिकारी नाही, मग खानदानी श्रीमंत. दृष्टांत सिद्धांत आहे का? अनुमान प्रमाणाने आंधळ्या व्यक्तीला देव कळतो. मग देव चित्तात राहतो ना, त्यांची संगती घडावी असं तुकोबारायांचं मत आहे. कोणाला घडली? एका दृष्टांतात मी थांबणार. ऐका. साताऱ्याला कधी गेले का? साताऱ्याला गेले कोणी? साताऱ्याला एक प्रसिद्ध देवस्थान आहे. काय? एक गड आहे तिथं. कोणता? सज्जनगड आहे. वा. कधी गेला तर बघा. आणि त्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी राहत होते. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, हनुमंतराया आणि ते साक्षात होते. आणि रामदास स्वामींकडे भरपूर शिष्यगण होते. त्या गडाच्या पायथ्याला कुटुंब होतं आणि त्यांच्याकडे एक मतिमंद मुलगा होता. ते गावोबा नाव होतं त्याचं. तुकोबारांकडे गावोबा तो वेगळा. आई वडिलांनी विचार केला आपल्यानंतर याला पाहायला कोणी नाहीये, म्हणून त्यांनी त्याचं असणारं समर्पण केलं. आणि याचं तुमच्याकडे रक्षण होईल म्हणून याला तर सांभाळा. भोळा होता महाराज, लय भोळा होता. आपण भोळा ज्याला म्हणतो ना ते भामटे भोळे. भोळा कोणाला म्हणायचं? भोळा शब्दाची एक पारिभाषिक व्याख्या अशी आहे न्यायशास्त्रामध्ये, ज्याला अख्खं जग फसवतं पण तो कोणालाच फसवत नाही त्याला भोळा म्हणतात. फार सोपा प्रश्न आहे. त्याला अख्खं जग फसू द्या पण त्याची वृत्ती कोणालाच फसवत नाही त्याला भोळा म्हणतात. आपले कोणालाही भोळा म्हणतात. ज्याला लय भोळा म्हणतात तोच रात्री त्याच्या घरामागे 2 एकर घेतो. हे भामटे भोळे कलियुगात. आपले शिव भोळा म्हणतात. शिवावरचा भोळा लय बेकार असतो. जाऊ दे, आता लय खोलात जात नाही. प्रसंग असा ओढावला. ते भोळं होतं. आईनं तेव्हा सांगितलं त्याला बाबा गुरुजींचं ऐकायचं. गुरुजींनी एक नियोजन केलं. म्हणले काशीला सप्ताह करायचा आपल्याला. जायला किती दिवस लागणार काशीला? त्याचं प्रमाण सांगितलं पारमार्थामध्ये. वाराणसी चाले कमास पंढरी पाऊल परियेक. वाराणसी म्हणजे 1 मास 1 महिना. जायला 1 महिना, यायला 1 महिना, 8 दिवस सप्ताह. किती दिवस गेले? 68 दिवस गेले. मग गुरुजी म्हणले त्या प्रित्यर्थ आपल्याला येईपर्यंत कोणतरी गडावर सेवा करायला पाहिजे. शिष्य मंडळ बोलवलं. शिष्य म्हणे 97 पंगत, पुन्हा 10 ते 12 जेवण, संध्याकाळी कीर्तनानंतर जेवण, सकाळी पुन्हा नाश्ता. इथं कोण शिळे तुकडे खात बने? शिष्य आमटेच होते. सगळ्यांनी खाली माना घातलं. याने पण याला आईने सांगितलं होतं गुरुजींचं ऐकायचं. कोण सेवा करणार? गुरुजी मी करणार. देव जेवायला पाहिजे बघा तुझ्या हाताने म्हणे, नाही त्या कड्यावर उडी टाकून जीव द्यायचा. ते भोळं होतं महाराज, त्याला काय माहिती. सकाळी प्रस्थान झालं, संध्याकाळी त्याने स्वयंपाक बनवला. गुरुजींना असणार त्या प्रभू रामचंद्र हनुमंतरायाने त्यांच्या पुढे नेऊन ठेवलं. त्यानंतर ते 2 तास झाले. काय तो नैवेद्य कोण करा? देवा आमच्या गुरुजींचा रोज हाणला म्हणला, नामदेवरायांसारखा खात होता म्हणला. आणि गुरुजीने सांगितलं देव नाही जेवलं तर कड्यावर उडी टाकायची. आजूक जर 10 मिनिटांनी खाल त्या कड्यावरच उडी टाकीन म्हणला. देव म्हणलं भोळे होय भक्ती केला तैसा, भाव भोळा तिथे धावला तो तिथे. म्हणलं मग स्वतः प्रभू रामचंद्र प्रगट झाले. नीट ऐका बघा. कलियुगातलं सांगतो मी, द्वापार त्रेतायुगातलं नाही सांगत. प्रगट झाले
आणि त्यांच्या हाताने कुटुंबासहित नैवेद्य खाला. कोणाचा? त्या भोळ्या गवबाचा. असं महिनाभर चाललं. देव जेवायचा त्याच्या हातानं. काय सामान्य गोष्ट आहे? तुमच्या हाताने जेवलं कधी? तुमच्या हाताने पाहुणा नाही जेवत. पाहुणा म्हणतो नको तिकडे वाटलो होती, काय गरज नाही त्याच्या हाताने. कर्मधर्म सहग. आणि महिनाभर झालं, पण महिन्यानंतर ते आजारी पडलं महाराज. मग आजारी पडल्यानंतर रात्री 9 वाजता प्रभू रामचंद्राने त्याला उठवलं. अरे जेवणाचं काय? आता ते भोळं होतं, ते काय शुद्ध बोलणार आहे का? तुम्हाला देवा महिनाभर आपण काय तुला उपाशी ठेवलं का? मग एक दिवस त्या बायकोने स्वयंपाक केला, काय बिघडतोय का? कोणाला? देवाला. मग बाय माणसाची म्हणला स्वयंपाक केला पाहिजे. तर सीतामाईला प्रभू रामचंद्राने सांगितलं आता हे भोळे आहे म्हणे, आता ऐकावं लागेल. सीताई म्हणले मी काय स्वयंपाक करत, आता मी कधी केला त्या दृष्टिकोनातून असणार. आता बऱ्याच जणांना स्वयंपाकाचं त्या दृष्टिकोनातून नाही, म्हणून काय भागवायचं. आता तिथं आता शिळ्या भाकरी, त्याच्यात शिळ्या भाकरीचं काय बनवतात? भोगा. आपला असा भोगा बनवतात, चावणाराचा भोगा होता तरी भोगा होत नाही. आता स्वयंपाक होता महाराज, तो काय आपल्या बायकोने बनवलेला होता. आपली पाहते बे तडाकन चालती का वडाकन, तरी आपण म्हणतो गुण लावण्याची खाणी, ज्याची त्याशी आहे अभिमान. दृष्टिकोन आपला स्वयंपाक. आमचे गुरुवारी इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे. एकाची पत्नी स्वयंपाकच करत नव्हती म्हणे. तिला शेजारीने सांगितलं पतीला स्वतःच्या हाताने जेवण घातलं पाहिजे, म्हणून तिने त्या दिवशी स्वयंपाक आनंदाने बनवला. पण मिठाच्या नादात 2 चमचे मिरची एक्स्ट्रा टाकली आणि याने आमटीचा असा फुरका मारल्याच्या डोळ्यावाटच अश्रुधारा सुरू झाला. आता विचारायची सोय नाही. ती म्हणे एवढं रडताय काय? म्हणला आनंदाचे अश्रू, स्वयंपाक फार गोड झालाय म्हणला. काय सांगन मला. ती म्हणे मग असा जर रोज तुम्हाला मी जेवण घातलं तर मला काय भेटन? तो मला शेवटच्या पॉलिसीचा हप्ता. कळलं ना? इन्शुरन्सचा शेवटचा हप्ता भेटेल मला एवढं चिकट खाऊन, याच्यापेक्षा काय भेटणार? सीतामाईने तो भोगा केला महाराज. आता जगाच्या मालकीनीचा हात लागलेला होता महाराज. तो भोगाला एक सुगंध आला, पण याची आशा पल्लवीत झाली. तो म्हणला नाही आमच्या गुरुजींना भोगा आवडतो आणि आता देवा एवढी माझी वासना पुरवायची की मला गुरुजींपर्यंत नेऊन पोहोचवायचं काम करायचं. देव म्हणला तुला भेटलो हीच काशी झाली, तुझा गुरुजी काशीला गेलाय म्हणला. एवढं काय? आता एक जपी तपी संन्याशांच्या स्वप्नात सुद्धा नाही म्हणला. तुझ्या गुरुजीचं वय झालं तरी स्वप्नात नाही आलं, तुझ्या हातात आलं तरी तुला कळाना. ते म्हणला नाही न्यावाच लागेल. मग असणार देवानं असणार थोडं इकडं पाहिलं. हनुमंतरायाला मला मारुती याला उचला म्हणे आणि जाऊ द्या. ते म्हणलं देवा पाताळापर्यंत तुम्हाला नेलं होतं, मी मारुती म्हणला मारुती कार नाही माणसं व्हायला. तू याला नेन त्याला नेन त्याला नेन, तू काही सांगशील, पण म्हणे ऐकावं लागेल. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. ऐकावं लागलं भक्ताच्या दृष्टीकोन. त्याला खांद्यावर घेतलं आणि हनुमंतरायाने नेऊन त्याला त्या गडापाशी असणार त्या काशीला सोडलं आणि सांगितलं हे सांगू नको मी आणलंय म्हणून. ते भोळच होतं. सकाळी सकाळी गेलं महाराज. गुरुजींनी पाहिलं. स्वामींनी विचार केला आलंच कसं काय? पहिल्यांदा प्रश्न हा होता, आलं कसं काय? म्हणे केव्हा निघला? आता निघलं होतं 6 वाजता. म्हणलं आता आलो. आता तुला एवढा आता कोणी आणून सोडला? आपला हनुमंतरायाने. कोणता? आपल्या गडावरचा. गडावरचा हनुमंतराय म्हटल्यानंतर आईस्क्रीमच झालं रामदास स्वामींची. काय बोलते म्हणे यालाच कळना. पण त्याला कोणी सांगितलं होतं म्हणे हनुमंतराय? रामचंद्र प्रभूने सांगितलं सोडून द्या म्हणे तेवढं नेऊन. मग तर गुरुजी म्हणले हे जरा थोडस बोळ आहे. मग काय घेऊन आला? आता देवाच्या बायकोनेच भोगा केला होता म्हणलं तेवढा गुरुजींना द्यावा. मग तर भोगाच झाला गुरुजींचा. म्हणले आता हे खोटं बोलते का? जर भोगा 1 महिन्यापूर्वीचा असं यायला लागला तर तो भोगा खराब झालेला असेल. एक अनुमान प्रमाण लावला, इथं पकडलं जाईल म्हणून त्यांनी तो भोगा घेतला. त्याच्या वरचं पात्र काढलं. जशाच्या तशा वाफा त्या भोग्यातून चाललेल्या होत्या. रामदास स्वामींनी त्याचे पाय धरले. गड्या तू भाग्यवान आहे, माझं आयुष्य गेलं तरी माझ्या चित्तात नाही आला, पण तुला असणारा तो साक्षात जगाचा मालक. तू म्हणतो महिनाभर मी भाकर घातली, तुझ्या क्रियेने उतरला. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? त्याच्या क्रियेची विषय चित्ताचा नव्हता, पण तो ज्यांच्या संगतीत होता ना त्यांच्या चित्ताचा विषय देव होता. त्या दृष्टिकोनातून तो कोबारा म्हणतात ती संगती घडल्यामुळं त्याला देवाची प्राप्ती झाली. अभंगाच्या पहिल्या
तो भोळा होता, त्याची क्रिया सुद्धा भोळी होती, पण तो ज्यांच्या संगतीत होता, त्यांच्या चित्ताचा विषय देव होता, म्हणून त्याला ती संगतीनुसार प्राप्त झाली. म्हणून जीवनामध्ये आपण कोणाच्या संगतीमध्ये वावरतो ना, याला फार मोठं प्राधान्य. संगत करे बडे की बडा होता जाय, संगत करे गधे की दो दो लाता काय. कधी कधी आवड आणि मला वाटतं गरज याच्यातला भेद काढला पाहिजे. संगतीच्या ठिकाणी आवड आणि गरज याचा भेद काढला पाहिजे. नाही कळला तर मग अवघड आहे. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. एकाने एक कुत्र पाळलं तर गाढव पाळलं, कळतं ना तुम्हाला? हा, नीट ऐका आता. ते गाढव ओझे व्हायचं काम करायचं आणि ते कुत्र फक्त मालक कुणी कुणी आला का ते पायाशी लोळायचं, 2-4 पाय असणार त्याच्या अंगावर टाकले का त्याला पार्लेजी वगैरे खायला. गाढव म्हणला काय दिवसभर माती वाहिली तरी हात दुसऱ्याच्याच बांधाला सोडतोय, उकडे घोळाला होते. कुत्राला काहीच करत नाही, म्हणला फक्त उड्या हाणताय, 2-4 गळ्यात पाय टाकले, याला पार्लेजी दुधन म्हणला सोपं आहे, म्हणला काय ते उद्यापासून लय बोजा व्हायचा नाही. त्याने रात्री कुत्र्याची मदत घेतली. म्हणला का रे, ते मला जरा पटलत नाही. म्हणला काय झालं? म्हणला ते गड्या मी दिवसभर माती वाहतोय, म्हणला तरी मला रात्री फटका टाकून दुसऱ्याच्या बांधाला हाकून देते, लुटून देते. त्या चाराला चरून ये जरा, त्या चांगला पाणी गेले, त्या चाराला चरून ये जरा, थोडं चरायला झालंय. म्हणला मग आणि तुझं कसं काय? म्हणला तू काहीच करत नाही असणारच, माणसं गेले तरी झोपून राहतो, जवळून झाले म्हणत्या कुत्रा आळशीचे, तरी फक्त मालक आला का भुकायची ऍक्टिंग करतो. म्हणला 2-4 पाय त्याच्या गळ्यात टाकतो, तुला पाहिजे ते खायला देतो. ते मला तुला कळणार नाही. म्हणला पण मग तुझी जागा मी घेतो, 100% घे. म्हणला काय हरकत आहे आपल्याला, तू करून बघ म्हणला प्रयोग. आता महाराज त्या गाढवाला फक्त आयडिया माहिती होती, मालक आला का प्रयोग करायचा नाही. मालक एक तर वैतागून आले होते भर उन्हातून. आमच्या गाढवाने पाहिलं मालक आला, आता गाढवा गेलो का ते सरळ पाय टाकणारे टाकण्यामध्ये, गाढवाने उलटे गेअर टाकल्यानंतर 2-4 फटके जेव्हा मालकाला बसले ना उन्हात महाराज, मालक आधीच तापेल होता. मालकाने जे असणार काठी काढली, इतकं गाढव फटकावलं महाराज, पुरं जाम केलं, इतकं जाम केलं ते चारा खायचं सुद्धा लायकीचं ठेवलं नाही. नंतर ते स्लिप होऊन बाजूला बसलं. मालक घरात गेला, नंतर म्हटला कुत्र्याला गेला, म्हटला का रे, क्रिया तूही तीच करतोय, क्रिया मीही तीच केली, मग तू ती क्रिया केल्यावर तुला बिस्किट होते आणि मी ही क्रिया केल्यावर मला एवढे फटके पडले, याचं कारण काय? त्यावेळेस असणार त्या कुत्र्याने उत्तर दिले, गड्या तुझी फक्त गरज म्हणून आहे आणि मी आवड म्हणून आहे. प्रपंच हा गरजेपुरता असावा, तो नुसता बोजे व्हायच्या लायकीचा नसावा. आणि थोडासा काव्हानं परमार्थ त्या कुत्र्यासारखा काव्हानं, पण तो आवडीने जर केला ना तर आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तरुण वर्गाला मी महाराष्ट्रात धन्यवाद देतो. 2-3 तरुण वर्ग आहे महाराज. एक वर्ग असा आहे की जे गावातून नाही घरातून 12 द्यायला जाताना सुद्धा त्यांना चांगल्या गाड्या आहे, तरी सुद्धा ती पोरं मी असणार घोटी मार्गाने बघतो, पायाला फोड येतात तरी पायी चालत कावणं शिर्डीला पायी चालत जातात. आई बाबा नंतर साईबाबाला मानणार एक विशिष्ट वर्ग आहे. तो वर्ग किमान कोणत्या का रूपाने होईना पण परमार्थाची एक दिशा त्यांच्याकडे, म्हणून त्यांच्याकरता सुद्धा ती भाग्यवान आहे. आणि एक विशिष्ट वर्ग आपल्या महाराष्ट्रात आहे की ती विशिष्ट जयंतीला, विशिष्ट उत्सवाला आपले सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन असणार ते उत्सव साजरं करावं याकरता एकत्र येतात. म्हणून तरुण वर्ग किमान त्या माध्यमातून का म्हणे एकत्र येत वैचारिक पातळी जिवंत ठेवतात. म्हणून संस्कृतीचा वसा आणि वारसा जपण्याकरता तरुणाईचा एक विचार प्रगल्भतात आहे. तो विचार तो विद्वत असावा, पण तो सत्यव्रताच्या, नीतीच्या आणि धर्माच्या दृष्टिकोनातून एक सकलनीय असावा की ते धर्माची ग्लानी आपल्याकडून होणार नाही. हा एक विचार दृष्टिकोनातून चांगला आहे. जसं भगवान बाबांनी शिकवून दिली, एकरं एका पण लेकरं शिकव, आणि शिकलेलं मस्तक कोणापुढे ना तर मस्तक होत नाही. त्या दृष्टिकोनातून ती गरजच येत नाही. त्या पद्धतीचा विचार असणार आता तरुण पिढी आलेली. बऱ्याचशा ठिकाणी मी चांगले चांगले उत्सव पाहिले महाराज. आता मी त्या रात्री असणार त्या जाचकवाडीला तिकडे कीर्तन केलं. मला सुवर्ण महोत्सव ठेवलेला गणेश जयंतीनिमित्त, पहिल्या दिवसापासून शेवटापर्यंत अपाट खर्च आहे. त्यांच्या मंडळाने सांगितलं महाराज दिवसाला ₹1,00,000 जाते. काय नियोजन असेल म्हणून परमार्थ धर्माच्या कार्याकरता गेले पाहिजे, चांगल्या कार्याकरता दिले पाहिजे वर्गणी महाराज. आपल्याला विचित्र आहे. मी कधी कधी थोडंसं विचारवंत बोलतो. काही धर्मात महाराज 8 दिवसाला पैसे गोळा करतात, विशिष्ट निधीला गोळा करतात, त्यांची पूजा दर 8 दिवसाला असते, तरी सुद्धा ती माणसं त्या धर्माच्या ठिकाणी सक्रिय. आपल्या वर्षातून एकदा मागितलं तरी काय तुमचं काय कायमच आहे. मग तेवढ्याच पिरियड म्हणजे टायपर झाला ना की डॉक्टरला गेलं मग जमेल का? तिथं काय नाही म्हणतात कायमच. माणसं धर्माकरता थोडं थोडं जरी दान द्यायची वृत्ती असेल ना तर जगाचा मालक यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मश तदात्मानम सुजाम. या दृष्टिकोनातून तो अनंत रूपाने नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील मेत्यासी बाप रखमादेवरी कोण बाणले कैसी आईसे आवडते म्हणा. ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती घडली ना तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. संगतीचा एक परिणाम सांगितला मी आता, ऐका.
4 विचार ऐका. 4 मूर्खांच्या संगती तुम्ही तर 5वे मूर्ख तुम्ही. 4 ज्ञान्यांच्या संगती तुम्ही तर 5वे ज्ञानी तुम्ही. 4 दारिद्र्य विचाराच्या लोकांच्या संगती तुम्ही तर 5वे दारिद्र्य तुम्ही. 4 मूर्खांच्या संगती तुम्ही तर 5वे मूर्ख तुम्ही. आणि 4 विद्वानांच्या संगती तुम्ही तर 5वे विद्वान. हा संघ आहे. कोण कोणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर प्रक्रिया काय. डेकनाच्या संघ हिरा जो भंगला आणि कुसंगती नाडीला साधू जैसा. सहज संगती लागली तरी जीवनाचं असणारं त्या दृष्टिकोनातून क्रियामान बिघडतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमचं मन संसारामध्ये रममान भरकटलेलं आहे आणि त्याच्या चित्ताच्या ठिकाणी कायम असणारा तो द्वेष भरलेला आहे. आणि एक सायंटिफिक रिझन सांगतोय का सुज्ञ ऐकणाऱ्यांकरता. मनानं जर एकदा क्रिया मांडली, चित्ताने जर ती मांडली तर इंद्रिय सुद्धा त्याच पद्धतीने कार्य करतात. मनोमने पूजा ते पडी एकेशी रागी. मी शास्त्रीजींचा एक दृष्टांत ऐकला होता. मनानं जर मानलं आणि चित्ताने जर मानलं तर इंद्रिय सुद्धा तशीच कार्य करतात. अमेरिकेमध्ये असणाऱ्या 2 कैद्यांना फाशी होणार होती. त्यांनी ज्ञानोबारांची ओवी ऐकली होती. मने वाचे करणे जयाची भजने देवाची आवाहने ते शरीर जात्यक्षणे देवाची झाले. ती प्रक्रिया घडते का केल्यानंतर. म्हणून त्यांनी मनाची टेस्ट घेण्याकरता 2 कैद्यांची जी होणारी फाशी ना ती फाशी थांबून ते कैदी आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि सांगितलं आम्हाला यांच्यावर प्रयोग करू द्या. चालेल म्हणले, काय हरकत नाही. मग ते प्रयोग करण्याकरता कैद्यांना रोज अशी शिक्षा द्यायची. जगातला सगळ्यात विषारी साप स्पेक्टिकल कोरबा म्हणतात. मला वाटतं त्याच्यानं गुणच एक दुसऱ्या पद्धती आणि आपल्याकडे सामान्य पद्धतीने सरपटणारा त्याच्या दृष्टिकोनातून त्याला मनियार म्हणतात. मनियार 1.8 थोडंसं कीर्तनकाराकडे अभ्यास असावा कशाने काय होतं, थोडं धोरणात असावं. नेमकी कशाला काय म्हणतात एवढं तरी कळलं पाहिजे ना. काय नाही कळलं फार अवघड आहे. आता कालाच्या ओघाने माणसं बदल इथपर्यंत ठीक आहे, पण बदल स्वीकारत असताना त्याच्यातलं ज्ञान तर असलं पाहिजे ना. आता जर चांगला सर्वे केला ना तर मेंढ्या वाळणारा का सुद्धा आयफोन आहे का नाही. पण त्यातलं मार्मिकता तर कळली पाहिजे. माझा मित्र एक सामान्य आयफोन घेतला, मला मेसेज टाकायचं ते चांगलं याचं उचल त्याला टाकते. माणसं हुशारी मारत, त्यांना हिशोब जमत नाही पण मोबाईलवर चालवतात. ते मला आनंद वाटला. पण ते मला मेसेज यायचे, मी जय हरी करायचो. पण नंतर मी त्याला मेसेज टाकला, तू कोण आहे. तर मला मी अमुक अमुक. अरे तू तर एकली नापास आहे. त्याचा पहिली येत नव्हती त्याला, तर म्हणजे एकली नापास. एकली नापास तू आणि हे मेसेज टाकतो. तो म्हणला मग एक काम कर म्हणलं, ते दिसत नाही ना तर आपल्याकडे काय म्हणतात त्या व्हॉट्सअपच्या काय म्हणतात त्याला लोगो असतो, त्या डीपीस म्हणतात ना. मग त्याला म्हणलं व्हॉट्सअपच्या डीपीला तुझा फोटो लाव. आज्ञान झालं ना सिद्ध महाराज. तो म्हणला मी येडा आहे का, डीपीला फोटो लावले वायरमॅन येऊन आणि ना म्हणलं. नाही कळलं का तुम्हाला. क्रियेचा विचार सोपा आहे पण कर्तृत्व भाव शून्य आहे. काय करतोय याची ठीक ज्ञात आहे पण त्यातलं क्रियामान काय हे कळत नाही. कधी कधी चित्ताची स्थिरता नाही. म्हणून ते कोबरा त्याच्या समोर ठेवायचे आणि त्या दोन्ही कैद्यांना सांगायचे या विशिष्ट स्थितीला तुम्हाला चावला की तुमचा मृत्यू होणार आहे. त्यांच्या मनामध्ये ती क्रिया बदलली. जसं आपल्याकडे घरामध्ये पूर्वीच्या काळी असणे घरट करायचे, असं माती राखून राखून एक घरट तयार करायची. काय म्हणायचं त्याला, माळीन का कुंभारीन म्हणायचे. हा अगदी शब्द आहे, माळीने कुंभारीन म्हणायचे. आणि तिचा स्वभाव असा आहे की ती असणारी एक हिरवी पावसाळ्या ऋतूमध्ये एक आळी पकडायची आणि त्याच्यामध्ये आणून ठेवायची आणि ती रात्रंदिवस आली की त्या आळीला डंश मारायची. मग ते पर्यायी अवस्था अशी व्हायची 31 ते 42 दिवसानंतर ती आळी स्वतः त्या प्रक्रियेला रूपांतर व्हायची आणि ते घर फोडून बाहेर यायची. याला म्हणतात चित्ताची आस बनली की ते चित्त त्यापासून विटले हे चित्त प्रपंचापासून ही अवस्था होत नाही. माझे चित्त तुझे पायी, चित्ती तुझे पाय डोळा रोपाचे ध्यान, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती आणि व्याघ्रण खाती सरपतया. म्हणून देव वसे चित्ती त्यांची घडावी संगत. त्यांना ते शासनच झालं महाराज. त्यांच्या मनाने ध्यास घेतला की साप चावणार आपला मृत्यू होणार. फाशीचा दिवस होता तो मृत्यूचा दिवस ठरला. दोघांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधण्याच्या आधी ते दोनही सर्प त्यांच्या पायाजवळ आणून ठेवले आणि सांगितलं हे चावले का मृत्यू होणार. डोळ्यावर घट्ट पट्टी बांधली. दोन्ही सर्पांना डिवचलं. आता फुमकार टाकण्याच्या वेळेस त्या क्षणाला सेम टायमिंगला दोघांनाही टाचण्या टोचण्यात आल्या पण साप चावला नाही, फक्त टाचण्या टोचल्या. 10 मिनिटांनंतर आपोआप तोंडावाटे फेस आला आणि दोघेही मरण पावले होते. याचं सायंटिफिक रिझन असं आहे की त्या मनानं मानलंय की मला साप चावलाय, चित्तानं मानलंय की मला सर्प दोन चालाय आणि इंद्रियांची रसायन प्रक्रिया बदलली आणि त्याचं रूपांतर विषामध्ये झालं आणि त्या टॉक्सिक असणाऱ्या जहर असणाऱ्या त्यांच्या शरीरात भिनलं आणि त्यांचा आपोआप मृत्यू झाला. म्हणजे मनानं आणि चित्तानं क्रियामान मानलं की शरीर सुद्धा त्या पद्धतीने क्रिया करतं. म्हणून तो कोबरा म्हणतात त्या चित्तामध्ये तू वसला पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय प्रक्रिया घडते, ऐसे ते मैना ऐसे मना ऐसे ऐसे
थांबलं तरी म्हणते. ते म्हणलंच पाहिजे तेव्हा आनंद आहे. महाराज आवाजाची देणगी तेव्हा म्हणतात. नाही तर काहींचा आवाज असा असतो ना, आमचे गुरुजी म्हणते त्यांच्याकडे एक गायक होता, त्याला गायला का 500 रुपये द्यायचे आणि नाही गायला का 2000 रुपये द्यायचे. नाही कळलं? आता कळलं? त्याने जर गायन केलं तर 500 द्यायचे आणि तो जर नाही गायला ना 2000 द्यायचे. मग किती आवाज गोड असेल बरं. तो आरडला की मग 500 द्यायचे, नाही आरडला तू शांत राहायचे 2000 घे म्हणायचे. कधी कधी आवाजाचा तो गोडवा असतो असणार ते त्या पद्धतीचा विचार मला तिकडे मांडायचा नाही. मी थोडासा स्वभावाचा विचित्र आहे का. आईसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. आता प्रत्येकाला कीर्तनाची एक असणारा ट्रेंड आला, नवीन ट्रेंड आला. प्रत्येक असणाऱ्या श्रोत्याला ज्ञानेश्वर माऊली नंतर एक विशिष्ट आवड आहे. कशाची? बोला ना. कैसे आवडते म्हणा, आईसे आवडते म्हणा. माणसं अख्खा कीर्तन सोडणार. तेवढं म्हणा आईसे आवडते म्हणा. हा, ते जे तुम्ही जशी वासना निर्माण करता की नाही महाराज, तेवढं म्हणा आईसे आवडते म्हणा. आणि तेवढं आम्ही म्हटलं नाही, ते पिंगळा बाकी झाला, बाकी कीर्तन हा तसं चांगलंच झालं, पण ते पिंगळा छान झाला. म्हणजे आईसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. म्हणून चांगलं कर्म जीवनामध्ये करा, चांगले नीती जीवनामध्ये ठेवा. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. याचा विचार असा आहे, जसं पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या मेळ्यातून ज्यावेळेस आपण माघारी येतो त्यावेळेस ते वारकरी सोडावं वाटत नाही. दिनतैसी रजनी झाली व माये, अवस्था लावून गेला अजून का नये. पडिले दूरदेशी माझा आठवी मानसी न हो अंग संग तुटी. याच्याकरता जाणकार ऐकण्याकरता एक दृष्टांत देतो. भगवान परमात्म्याने गोकुळात अवतार धारण केला. ऐका बघा, थोडस दृष्टांत चांगला आहे. त्यावेळेस असणार देव पाहण्याकरता गवळणी सर्व नंदबाबाच्या वाड्याला गेला. आणि नंदबाबाच्या वाड्याला गेल्यानंतर ज्या 17-18 वर्षापासून नांदण्याकरता गोकुळात आलेल्या सुना होत्या नवनाथ महाराज, त्या देवाला पाहिलं आणि घरी आल्यानंतर अशा वेंदळल्यासारख्या घरामध्ये अशा गिरट्या घालायच्या. त्यावेळेस त्या सासूंनी त्यांना विचारलं, 17-18 वर्ष येऊन तुला घरामध्ये झालेले आहे आणि तू असणारा सहज तो कृष्ण पाहिला, तरी दृष्टिकोनातून तुला काय पाहिजे? त्यावेळेस इतक्या गोड वर्णन सांगितलं. खंडाळकर गुरुजी गवळण म्हणायचे, मन वेडे रमतच नाही ओ, मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही ओ, मन वेडे रमतच नाही ओ, मन वेडे रमतच नाही ओ, मज कृष्ण भेटवा, कृष्ण भेटवा, कृष्ण भेटवा. जगाचा मालक त्यांच्या चित्तामध्ये बसला. त्याला पाहिल्यानंतर आवडलेल्या मनाचा विरह झाला. मग हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, मज कृष्ण भेटवा बाई. याचं कारण काय? देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, आईसे आवडते मना. मग एकदा प्रेमाने सर्वांनी भजन करायचे. मना आणि म्हणा सरळ प्रेमाने हात वरती करा, गोड हात वरती करा. बसल्यानंतर बऱ्याचशा वेळेस इंद्रियांची प्रक्रिया स्थिरावली जाते, त्यामुळे दृष्टिकोनातून गोड भजन करायचं. बघ सगळ्यांनी अगदी प्रेमाने भजन करायचं.
विद्यार्थ्यांकरता एकदा टाळ्या वाजवा. एवढं सहज नाही, एवढं सहज नाही. त्यांच्या पाहून तुम्हाला नाही वाटत का आपलं एखादं असं गाणारं असावं? तुमचं मस्त मत असं, पण तुमचं निघतं पियाणार. त्याला काय करा, विचारधारा तशी नाही. सिद्धांत आहे का, ही लेकरं सहज तयार होत नाही. पुढं कोणी कीर्तनकार होईल की नाही मला माहित नाही. संस्कृतीचा वसा वारसा जपण्याकरता एवढं जरी आले तरी त्यांना बाद झालं. किमान गळ्यात माळ घातल्यानंतर किमान आईवडिलांना तरी धोका द्यायचे नाही आणि किमान व्यसन तरी करायचे नाही. एवढं जरी संस्कार लागले तरी पुढच्या पिढ्या सुधारणार. फार संपत्ती असलं तर तिथे संतती कुमार्गाला जाते. कधी कधी विचाराची धारा पलटी असते, कारण संपत्ती बरोबर संताप जोडलेला असतो. पण किमान ही लेकरं जेव्हा भविष्यात पुढे चांगल्या नावाला रूपाला येतात ना, तेव्हा माणसं म्हणतात ते आपल्या सामने तयार झालं. तुझ्या सामने नाही तयार झालं, तू बसताना 100 वेळेस मांडी मोडत होता. ते 3-3 तास मागं टाळ घेऊन उभा राहून त्याग घेतो. आम्हाला विचारा उभा राहायचं दुःख काय असतं. 3-3 तास उभा राहिल्यानंतर कीर्तन घरी गेल्यावर ना पाय सुद्धा वळत नाही महाराज. लोकांना वाटतं त्यांच्या काही इस्तरी मोडत नाही, लय पैसे घेतात. मग तुला देतो, तू म्हण 2-4 गाणी तुला दिले होतो तर अवघड. तुला हातात माईक आला तरी गावाला प्रश्न पडतो नेमकी काय बोल ना. काही जणांचा विचार त्याचा असतो. काही जणांचं तोंड उघडणं म्हणजे जिबीचे शटर उघडणं म्हणजे गटराचं तोंडच उघडणे महाराज. काय बरळ तर अनंत वाचाळ बरळ ती बरळ. हे त्याग आहे महाराज. हे त्यागाशिवाय समर्पणाशिवाय कोणताच व्यक्ती कोणत्या क्षेत्रामध्ये पूजनीय होत नाही. एवढं न्यायशास्त्राचं वाक्य नोट करा. त्याग आणि समर्पणाशिवाय नाही. मी 4थी पासून चांगलं स्वरात गात होतो तेव्हा आता कुठेतरी जोरात आहे. नाही कळलं का? नाही तर काय म्हणते आता ते असं गाडी येत होतं, पण आता ब्रिज. अरे मग काय ब्रिज मग मरतो का वाघाच्या तडाख्यात? 100 वेळेस अडवले. आता काही काही तर ते सहन होत नाही. एक त्या दिवशी म्हणला ते कीर्तनकारांनी फार वाटोळं केलं. म्हणला फॉर्च्युनर घ्यायला लागले आणि क्रेस्टा घ्यायला लागले. म्हणलं अरे अजून जमिनीवर याडपाटा आमच्या धर्माचा प्रचारक प्रसार करत असताना विमानात गेला राव. या धर्माचा प्रचारक प्रसारक त्या काळात प्रतिकूलता असताना सुद्धा विमानात गेला. आम्ही तर अजून जमिनीवरचे. काय विचारधारा आहे. ज्या धर्माची उंची एवढी महाराज की त्या काळात जगद्गुरु तुकोबारांना विमान होतं. मग त्या धर्माचे प्रचारक प्रसारक असं इव्हेनोवा फॉर्च्युनर फिरले. काय किरकोळ आहे महाराज. अजून तरी लोक थोड्या दिवसात विमान पाठवतील तेव्हा मी नसन. पण नाही असलं पाहिजे. येईन तुमच्या सुदैवाने तो काळ चांगला आहे. चांगलं त्याग जीवनामध्ये करा. हरिजना सवे भेटी आणि न हो अंग संग तुटी याचा विचार जीवनामध्ये करा. आणि हे सांगून सांगून तुम्हाला थकल्यामुळं ते तुम्ही न ऐकल्यामुळं त्यांना सांगावं लागलं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल.
संग तुटी आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या परमार्थाची साधना संघ रूपाने झाली की तो जीवात्मा प्रवृत्त अवस्थेच्या क्रियेने निवृत्त अवस्थेकडे ज्यावेळेस धान करतो ना, ते सर्व संघष्टन ज्या पद्धतीने क्रियामान असतं ना, ते त्या संत संगतीमध्ये असावं. शेवटच्या चरणाच्या ठिकाणी असा भाव प्रतिपादित करतात. असणारा तोडी भैरवी म्हणण्याचा प्रयत्न करू. जमेल ना माझ्या पाठीमागे म्हणा. तुका मने जीने, तुका मने जीने, तुका मने जीने, तुका मने जीने, संत
चरणांचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. माझी 6 ते 8 होती, 7 ते 9 झाली, 8 ते 9:30 झाली. आता या दृष्टिकोनातून नाही, ओव्हर टाइमचं मी नाही मागत. त्या दृष्टिकोनातून मी सामान्य कीर्तनकार, ओव्हर टाइम घेतला असता तर माझा टाइम ओव्हर नसता घेतला. त्यामुळे बरेचसे लोक म्हणतात तुमच्या क्षेत्रात पैसा नाही पण तुमचं जीवन रस्त्यात आहे. तू येडाय काय? रस्त्यात आहे. 5G मी नावाने आवडे बोलून अवघड आहे. रस त्यात तू दुधाला गेला तरी तुझ्या टांगडे मोडले. इथे 15 वर्ष गाडीत फिरून सुद्धा टच नाही. त्या दृष्टिकोनातून लांबवणी गेलं की आणि सकाळचा प्रवास आमचा थोडासा लांबणीचा आहे. उद्या सकाळी पुन्हा त्या दृष्टिकोनातून प्रवास असतो. पण तरी सुद्धा काही वेळेस मंडळाच्या विनंतीला मान देऊन चालावं लागतं. कधी कधी मंडळाची विनंती, कधी कधी मंडळीची विनंती करावं लागते. नाही कळलं तुम्हाला? त्या सोडून चला. त्या दृष्टिकोनातून असणारं सगळं समरोप भाव आहे. त्यातले त्यात असणारं आता मी विधी सांगितलं होतं की मला पुढे जाणे आहे. पुढे कुठे जाणे आहे? आता एवढं फोडून सांगत बसू नका. ते साधू बसलेले त्यांना विचारा पुढे कुठे जाणे आहे. त्या दृष्टिकोनातून असणारा एक विचार आहे. निर्धारित वेळेमध्ये भाव मांडण्याचा प्रयत्न केला. वैचारिक पातळीवर कसं नाही बघा, माणसांचे मतभेद अवश्य असले पाहिजे. वैचारिक पातळीवर विकासाकरता मतभेद अवश्य असले पाहिजे. गाव पातळी सुद्धा. फक्त पारमार्थिक क्रियेत ते मनभेदात रूपांतर होता नाही याचं असणारं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. 100% मी तर त्याच मतात आहे. वैचारिक पातळीवर मतभेदाशिवाय तो असणारी प्रगतीच्या क्रियेचा आलेख उंचावत नाही. क्षेत्र कोणतं असू द्या, राजकीय क्रीडा काय मीच कीर्तनाला लागलो तुम्ही म्हणताय की नाही, जरा थोडासा बदलून पारे. तर त्याचा म्हणजे क्रियामान काय कळतं का माझं? क्रियेचा विचार थोडासा पारमार्थाच्या ठिकाणी विभिन्न ठेवा. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा. जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याची करा. देवदेश धर्माकरता हा देह समर्पित करायची वेळ आली तरी करा. गणपती बाप्पाला एकच विनंती करतो, आपल्या परिसराचा मी चांगला सर्वे केला. महाराष्ट्रभर मी चांगल्यापैकी फिरतोय. पण आपल्या परिसरामध्ये आजपर्यंत असणाऱ्या बऱ्याचशा ठिकाणी, आता तुमचं भाग्य की तुम्हाला पाणी आलं त्या दृष्टिकोनातून तुमचं बरं आहे. पण बऱ्याचशा ठिकाणी जवळजवळ पाऊस हा नाहीच.
आणि अजून जर 15 दिवस पाऊस नाही झाला तर शेतकऱ्याच्या जवळजवळ सगळ्या आशा संपलेल्या आहे महाराज. तुमचं थोडंसं पाठाने बरं होईल, पण आम्ही काय करायचं? आम्ही तुम्ही तसेच आहे का? बरं येईन तुम्हाला. हां चला. असून का पण नाही म्हणते, मला येताना पाठ दिसला राव, पाणी होतं त्या दृष्टिकोनात. पियाला तरी होईल का नाही? पण आपण असणार त्या निसर्ग चक्राच्या गणपती बाप्पाला विनंती करू, काळजी करू नका, पाऊस होईल तुम्हाला 2 दिवसात. आणि नाही झालं फोन करू नका, फक्त होईन. पण असं आशा एक देऊन जातो, एक गॅरंटी देऊन जातो. नाही येणार पाऊस, मला तो वरदान आहे थोडंसं. आणि नाही आलं तर आपण त्या पावसाला थोडीशी असणारी विनंती करण्याचा प्रयत्न करू. या दोघांना जे हरी बाबाला पाणी येऊन काय फायद्याची अशी झेंडा द्या आपल्या संघ काय त्या दृष्टी तिची काय गरज नाही. म्हणून थोडंसं मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं, जे आपल्या प्रत्येकाच्या दारात बांधलेली लक्ष्मी, आता तरी थोडा सारा पाणी आहे, पण जर असा पाऊस नाही झाला तर ती फार भयान अवस्था येऊ शकते. म्हणून त्या जगाच्या मालकानं कुठंतरी तिच्या नियतीच्या दृष्टिकोनातून तर तो पाऊस द्यावा. कारण सगळीकडे असणारी आस लागलेली महाराज अशी धरणीने वाट पाहत असे. रान सुन झालं सार पावसा विना, धरणीची माझ्या हाक जाईना, नंदी हांबरतो माझा, मेघा कधी गरजतो रे, रानातला मोर तुझी वाट पाहतो, तू ये रे पावसा, तू ये रे पावसा, तू ये रे पावसा. मंडळाला खरंच लाख लाख शुभेच्छा देतो. उपक्रम फार सुंदर आहे. आपण वैचारिक पातळीवर धर्माची संहिता टिकवण्याकरता एक सांस्कृतिक दृष्टिकोनातून परमार्थाची दिशा स्वीकारली. तुमच्या फुल ना फुलाची प्रत्येकाची असणारी क्रिया त्या ठिकाणी लागू पडेल. झालेली सेवा समर्पित. प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचे. ज्ञानेश्वर माऊली सोनूशी बिरेवडी परिसराचं फार प्रेम आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी इकडे येणंच असतं. त्या सर्वांच्या प्रेमातून उतराई होण्याकरता जामगावची सेवा थांबून तुम्हाला दिली, पण तिकडे सुद्धा परत जपाया जावं लागेल. आमच्याही अवघड आहे महाराज, आम्हाला प्रत्येकाला तोंड द्यावं लागतं. तुमचं तरी जमत इथं नव्हतं, पण आमच्या या खाण्याने लाईव्ह टाकलं का झोमलेच आमच्या मागे तिथं वाता ना तू. म्हणून तुमच्या सर्वांचं असणाऱ्या विनंतीला मान देऊन इथं गुणीजन, गायक, वादक, साऊंड सिस्टम सर्वांचं असणारं लाख लाख असणारं योगदान मानतो. निर्धारित वेळेमध्ये असणारं या ठिकाणी तालुक्याचे आमदारांचं आगमन होणार, त्याकरता थोडंसं लांबवलं होतं, म्हणून त्यांनाही असणाऱ्या शुभेच्छा देतो. प्रेमाने सगळ्यांनी एकदा भजन करायचं. विठ्ठल जय जय